पास्ट लाईफ रिग्रेशन, मी म्हणजे 16 जन्म पाहिले. बर. पास्ट लाईफ करत असताना तुम्हाला स्वतःचे जन्म बघावे लागतात. हम्म. लाईफमध्ये ना सगळं असं देव तुम्हाला देतो, हम्म. पण आपण ते घेत नाही किंवा ते समजत नाही. बर. आपल्याला ती भाषा कळत नाही. कारण आता समजा तुला मी विचारलं, तुला मॅन्डरिन भाषा येते का? नाही. म्हणजे मग तू बुद्धू आहेस का? नाही. तुला शिकवलं तर तू शिकशील? हो. एक्झॅक्टली. अध्यात्माची भाषा तीच आहे. पण आपल्याला ती भाषा कळत नसल्यामुळे आपण म्हणतो असं काहीही नसतं. मला त्यांच्याकडनं डाउनलोड्स येतात. आता ह्याच्यावरनं लोक म्हणतील काही फेकते, काही बोलते, पण इन शॉर्ट IITचं बॅकग्राऊंड आहे माझं, त्यामुळे लॉजिक आणि सायन्स ह्याच्याशिवाय पुढे गेलेली नाही आहे. ओके. पण 2016 मध्ये डोळे बंद केले होते आणि स्वामी दिसले. ते मला म्हणाले अक्कलकोटला काहीतरी द्यायचंय. माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतात, लिटरली स्वतःच्या थोबाडीत वरून घेतात. PhD प्रोफेसर्स आहेत, इंजिनियर, डॉक्टर. कारण ना इमोशनल क्वेश्चन किंवा इमोशनल इंटेलिजन्स हे कसं हँडल करायचं आहे इथे प्राधान्य नाही दिलंय अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये. करेक्ट. इथे फक्त IQ, इंजिनियर, डॉक्टर, 5 लाख ह्याहून त्या, बंगला, गाडी, फॉरेन ट्रिप, बस म्हणजे तुम्ही सक्सेसफुल व्हायची डेफिनेशन हीच आहे का? तुमचं EQ कोणीही विचारत नाही. मग म्हणतात हिलर्सची गरज काय आहे? हिलर्सची गरज ह्यासाठी, मुलगी येते, शी इज अराउंड 38-39 अँड शी इज अराउंड स्मॉल, व्हेरी स्मॉल, 4 feet or 4'1". तिला पापण्या खायची सवय. पापण्या. हां, आयलॅशेस आहे, खाते ती. डिवॉर्स झाला तिचा. मी म्हटलं तू आहे इनर चाइल्डला आली होती, का पापण्या खातेस? ज्या मुलींचे बाबा इमोशनली अवेलेबल नसतात, फिजिकली अवेलेबल नसतात, त्या मुली प्रेमाच्या शोधात टॉक्सिक पार्टनर अट्रॅक्ट करतात. बर. तेव्हा तुमचं इनर चाइल्ड वुंडेड असतं, तेव्हा जॉबमध्ये लॉस, स्ट्रेस, एन्झायटी, चिडचिड, रिपिटेटिव्ह पॅटर्न्स येतात. मल्टिपल डिवोर्स, मल्टिपल ब्रेकअप्स, मल्टिपल टॉक्सिक पार्टनर्स किंवा टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये नवरा मारतोय तरी बायको राहते. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला पॉडकास्ट थोडासा वेगळ्या विषयावर आहे. लहानपणापासून आपण जे अनुभवतो ना, काही काही इन्सिडेंट्स असतात, काही काही अशा गोष्टी आपल्यासोबत घडतात की ज्याच्यामुळे आपल्या मनावर आणि आपल्या स्वास्थ्यावर थोडा परिणाम होऊ शकतो, चांगल्या अर्थाने सुद्धा आणि वाईट अर्थाने सुद्धा. आणि हाच ट्रॉमा घेऊन आपण आयुष्यभर जगतो. पण हा जर ट्रॉमा हील करायचा असेल, जसं आपण आकाशिक रेकॉर्ड्समध्ये जाऊन आधीचे जन्म बघतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या आधीच्या ट्रॉमाजमध्ये जाऊन ते हीलसुद्धा करू शकतो. ते कुठल्या पद्धतीने हे मी तुम्हाला सांगतो. इनर चाइल्ड हीलिंग नावाची एक पद्धत आहे. ती पद्धत नेमकी काय आहे, ती कशा पद्धतीने वापरली जाते, ती कुठल्या पद्धतीने हील होण्यासाठी मदत करते, या सगळ्या गोष्टींविषयी आजचा आपला पॉडकास्ट आहे. आणि आजच्या आपल्या ज्या गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे वनश्री पांडे. तुम्ही त्यांना बऱ्याच मराठी सिरियल्समध्ये म्हणा किंवा चित्रपटांमध्ये म्हणा किंवा व्हिडिओ सॉंग्समध्ये म्हणा बघितलं असेल. सो त्याच आपल्याला आज इनर चाइल्ड हिलिंगविषयी सांगणार आहेत. आय एम शुअर तुम्हाला आजचा पॉडकास्ट खूप आवडेल. त्यामुळे प्लीज आजचा पॉडकास्ट जो आहे हा शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला हाईपचं बटन आलं असेल सो तो प्लीज हाईप करा व्हिडिओ, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा पॉडकास्ट सुरू होतो आहे. 3, 2, 1 ॲक्शन. वनश्रीजी, तुमचं स्वागत आहे आमच्या स्वीट टॉक्सच्या पॉडकास्टवर. आणि आम्ही बरेच पॉडकास्ट बघितले, वेगवेगळ्या टॉपिक्सवर तुमचे होते. सो तुम्ही आलात पॉडकास्टवर आणि एवढं आपण आता छान गप्पा मारणार आहोत. सो सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे स्वीट टॉक्स पॉडकास्टवर. आणि जे तुम्हाला आज पहिल्यांदा बघतात आमच्या प्लॅटफॉर्मवर, सो त्यांच्यासाठी प्लीज थोडी तुमची ओळख करून द्या. नमस्कार. सर्वप्रथम थँक्यू सो मच इथे मला बोलवल्याबद्दल. आणि माझं नाव वनश्री जोशी पांडे आहे. ॲक्टिंग आणि मॉडेलिंग करत होते, पण मागच्या 10 वर्षापासून मी स्पिरिच्युअल हीलर म्हणून काम करते आहे. कारण असं होतं, कारण मागच्या 10 वर्षात 8 ऑपरेशन झाले. बापरे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी एक कारण असतं, किंवा जी गोष्ट घडत असते त्याच्या मागे काहीतरी कारण असतं आणि तुम्हाला शिकवण्यासाठी ती गोष्ट येते. सो माझ्या या जर्नीमध्ये जे ऑपरेशन्स झाले, आय थिंक ते माझे डार्क टीचर होते. ओके. ज्या लोकांनी मला बॅकस्टॅप केलं, ज्या डॉक्टरांनी मला ट्रीटमेंटद्वारे च्या दरम्यान फसवलं किंवा जे काही झालं, हे सगळ्यांना मी आत्ता थँक्स म्हणते. बरं.
कारण जेव्हा घडत असतं ना, तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो आणि आपण चिडतो देवावर. पण आपल्याला हे नाही कळत की देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला हवंय. देव आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी योग्य आहे आणि चांगलं आहे. आणि त्याची प्रचिती किंवा अनुभव आपल्याला नंतरच्या लाईफमध्ये कळतं. सो आज मी मागे वळून बघताना मला असं वाटतं की ते जर ऑपरेशन झाले नसते तर मी हिलिंगकडे वळले नसते. आणि हिलिंगकडे वळले नसते तर मी आज हिलर बनू शकले नसते. ओके. सो काही सिच्युएशन्स किंवा तुमच्यावर होणारे आघात किंवा त्रास याचा अनुभव किंवा का घडलंय त्याची उत्तर तेव्हा न मिळता नंतर येतात. आणि या माध्यमातून मला त्या सगळ्या सिच्युएशन्सना थँक्स म्हणायचंय. ओके. देर इज नो गेन विदाउट पेन. वा. सो पेन होतं म्हणून गेन झालंय. आणि गिवअप न करता मी वाचाल तर वाचाल ही म्हण मी नेहमीच लक्षात ठेवली. ओके. आणि लुई हे आणि जो डिस्पेन्झा यांची बरीचशी पुस्तकं मी वाचली. बर. त्यावेळेला रडत न बसता वाय मी हम्म. हे न म्हणता इट्स मी अँड आय गॉट दिस अपॉर्च्युनिटी टू रीड सो मच ऑफ लिटरेचर. ओके. कदाचित ते इंग्लिश असेल. मला असं वाटतं ना सोहम, भाषा महत्वाची नाहीये. अर्थात ती आहे, पण तुमचं इंटेन्शन तुमचे भाव महत्वाचे. करेक्ट. भाषेवरनं मी इंग्लिश वाचून जर मला कळत असेल, कारण माझं एज्युकेशन इंग्लिश मिडियमचं आहे, तर त्याने मी चुकीची नाही ठरत. अर्थात माझं प्रेम आहे, माझी मातृभाषा प्रत्येकालाच असायला हवा, अभिमान आहे, पण त्यामुळे मी चुकीची ठरत नाही. त्यावेळी नेहमी म्हणते की भाव महत्वाचा आहे भाषेपेक्षा. भाषेचं मला अभिमान आहे मराठी असल्याचा आणि मी मराठीतच बोलते. पण थॉट प्रोसेस इंग्लिश मिडियमची असल्यामुळे इंग्लिश मराठी मिक्स असतं. पण ही जर्नी खूप छान होती. आणि जे कोणी बघत असतील पॉडकास्ट, सो मला सांगायचं की फायनान्शियली प्रॉब्लेम असू देत, फिजिकली असू देत, रिलेशनशिप असू देत, जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याला प्रॉब्लेम न बघता चॅलेंजेस म्हणून बघायला पाहिजे. ओके. कारण चॅलेंजेस बघितलं तर तुम्हाला ओव्हरकम केल्याचं किंवा कॉन्कर केल्याची फिलिंग येते अँड यू कम ॲज अ विनर. करेक्ट. बट जेव्हा तुम्ही गिवअप करता तर करू नका. खूप मेहनतीने हा जन्म मिळतो माणसाचा आणि नॉलेज सगळीकडे आहे. ते शिका. आणि ही सिच्युएशन का आली ह्यापेक्षा मला ही सिच्युएशन काय शिकवायला आली आहे, मी काय शिकतेय आणि ह्यातनं मी मला फायदा करून घेत असतानाच समाजाला त्याचा कसा फायदा करून देऊ शकते, हा विचार जर केला तर मला वाटतं कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही. चॅलेंज असेल आणि वी ऑल विल बी विनर्स. वा. वनश्रीजी, आता तुम्ही मेन्शन केलं अबाउट ऑपरेशन्स आणि स्पिरिच्युअलिटी, तर आम्हाला हे ऐकायला आवडेल की ही जर्नी कशी सुरू झाली. कारण की कुठली तरी ती एक घटना असते किंवा सिच्युएशन असते जिथून आपण स्पिरिच्युअलिटीकडे वळतो पहिलं. आणि हे काय ऑपरेशन्स किंवा काय नक्की प्रॉब्लेम्स होते, इफ यू आर कम्फर्टेबल. अरे मी खूप प्लॅटफॉर्मवर बोलली आहे, म्हणजे बोलून बोलून कंटाळा आलाय. पण आपले जे नवीन प्रेक्षक आहेत, मला एंडोमेट्रियोसिस होता आणि 2012 ते 18 मध्ये माझे 7 ऑपरेशन झाले पोटाचे. हा आजार बायकांमध्ये पिरियड्सच्या रिलेटेड आहे, पण आता मी एंडो फ्री आहे. एंडोमेट्रियोसिस फार कमी वेळेला रिकवर होतो, म्हणजे बरा होतो. पण एकदा मी डिप्रेशन फेजमधनं जात असताना मी असंच लिहित होते आणि एंड असं लिहिलं आणि मी ट्रान्समध्ये गेले. आणि मग मी परत एंडोमेट्रियोसिस काहीतरी कोणतरी टाईप करून पाठवायचं होतं, तर मला एंडच दिसलं. म्हटलं ज्या आजाराच्या नावात सुरुवातीलाच एंड आहे ते एंड होणारच आहे. डोक्यात घेतला होता आजार मी, इथून काढून टाकला. त्यामुळे मला 8 वर्ष लागली त्या सर्जरीजमधनं बाहेर यायला. कारण की तुम्ही त्या फेजमधनं जाताना खूप इंजेक्शन्स, औषधं, तुमचं वजन वाढतं, खूप तुम्हाला ट्रोल करतात लोक. आणि कमिंग फ्रॉम ॲक्टिंग अँड मॉडेलिंग बॅकग्राऊंड, बारीक बघायची सवय असते, अचानक तुम्ही जाडे झाल्या. तर ह्या सगळ्या मेंटल आणि इमोशनल प्रोसेसमधनं जात असताना मला एक कळलं की जन्मापासून मृत्यूपर्यंत एकच व्यक्ती तुमच्या बरोबर असते, स्वतः. बाकी लोक येतात जातात, नावं ठेवतात. पण त्याच दरम्यान जेव्हा स्पिरिच्युअलिटीची सुरुवात झाली, माझ्या डॉक्टरने, माझ्या सर्जनने सांगितलं की तुला ना मेडिटेशन कर, त्यांनी फरक पडेल. म्हटलं यू आर सर्जन मॅम, वाय आर यू टेलिंग मी टू लुक इनसाइड. तर तिचं म्हणणं होतं लुक इनसाइड. तर तेव्हा अक्कल नव्हती. अर्थात एक म्हण आहे, इग्नोरन्स इज अ ब्लिस. फॉर मी इग्नोरन्स इज नॉट अ ब्लिस. कारण आपण इग्नोरंट असलो ना तर खूप नॉलेज आपल्याकडे आणण्यासाठी ना आपणच अडथळे बनतो, आणू शकत नाही. तर मला ती म्हणाली की तू आतल्या विश्वाकडे बघ, तुझा आजार जाईल. मला कळेना, म्हटली काय आतलं विश्व बोलते, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची ही सर्जन आहे, आतलं कसलं विश्व आहे.
पण 2015-16ला जेव्हा माझी स्पिरिच्युअल जर्नी सुरू झाली, वाय मी ह्याची उत्तरं शोधायला मी जेव्हा यू कॅन हील युअर लाईफ नावाचं पुस्तक वाचलं बाय ओके. लुई हे आणि जो डिस्पॅन्झा, या दोघांची पुस्तकं वाचल्यावर कळलं की लुई हेने स्वतःचं कॅन्सर थ्रू ॲफर्मेशन्स हम्म. हील केला आहे. बर. जो डिस्पॅन्झाने त्यांच्या स्पाईनचे वर्टिब्रा जे तुटले होते ते 12 आठवड्यात हील केलेत. बर. तर म्हटलं मग मी का नाही करू शकत? त्या त्या ठीक आहे, शी इज इन US, पण हम्म. ती पण बाईच आहे, मी पण बाई आहे. मग तिचं असं म्हणणं होतं की तुम्ही ॲफर्मेशन्स, हा. स्वतःशी असलेलं संभाषण, जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा त्याच्यामध्ये तुमच्या नर्वस सिस्टमला जी एक सवय झालेली असते ती बदलायला लागते. ओके. आणि मग तुम्ही तुमचे इमोशन्स, तुमचे पॅटर्न्स चेंज करून हम्म. कुठलाही आजार बोलून बरा करू शकता. बर. तर मग माझी अशी अवस्था होती, माझ्याकडे गमवायला काहीच नव्हतं. ऑलरेडी एवढे ऑपरेशन्स हॉस्पिटल झाल्यामुळे म्हटलं जा जाके क्या ही जाएगा. हम्म. कोणाला भीती असते ना, ज्याच्याकडे सगळं काही असतं, आहेच. ज्याच्याकडे काही नसतं, ज्याने सगळं गमावलेलं असतं, त्याला भीती कसली आहे. म्हटलं ठीक आहे, पॉझिटिव्हच बोलायचं आहे ना, बोलूया पॉझिटिव्ह. हम्म. आरशासमोर उभं राहून पॉझिटिव्ह मिरर वर्क म्हणतात हा. त्याला. आरशासमोर उभं राहून मी बोलायला लागले, वाव यू आर ग्रेट, तू छान दिसतेस, तुझा आजार निघून गेलेला आहे, तुझा दिवस मस्त जातोय. अँड फॉर माय सरप्राईज सोहम चेंजेस दिसायला लागले मला. बर. तर मला वाटलं ती जी डॉक्टर म्हणाली होती की अंदर देख, तर मला असं वाटलं की बाहेरची दुनिया बघायला हे डोळे दिलेत, हम्म. पण आतली दुनिया बघायला डोळे बंदच करावे लागतात. मनन, चिंतन, मेडिटेशन. करेक्ट. मग मी चक्रा हिलिंग शिकले. बर. म्हणजे कसं असतं ना हे, सी लाईफमध्ये ना सगळं असं देव तुम्हाला देतो, हम्म. पण आपण ते घेत नाही किंवा ते समजत नाही. बर. आपल्याला ती भाषा कळत नाही. कारण आता समजा तुला मी विचारलं मॅन्डरिन भाषा येते का, नाही. म्हणजे मग तू बुद्धू आहेस का? नाही. तुला शिकवलं तर तू शिकशील. हो. एक्झॅक्टली, अध्यात्माची भाषा तीच आहे. हम्म. तुम्हाला एकदा ती कळली ना, त्याचे टेक्निक्स कळले ना, हम्म. की तुम्हाला देव देव पदोपदी तुमच्या बरोबर असतो. वा. देव पदोपदी तुम्हाला सांगतो, कधी पुस्तकांच्या मार्फत, हम्म. सो कॉल्ड आता रील्सच्या मार्फत, सो कॉल्ड आता बुक्स, फ्रेंड्स, तुमचे एंजल गायडन्स असतात. पण आपल्याला ती भाषा कळत नसल्यामुळे हम्म. आपण म्हणतो असं काहीही नसतं. नाहीये. मला योग्य वेळेला योग्य ते गुरु भेटले, योग्य वेळेला योग्य ते मी कोर्सेस केले. मी आत्तापर्यंत 16 कोर्सेस करून झाले. बर. म्हणजे चक्रा हिलिंग वॉज माय फर्स्ट हिलिंग मोडॅलिटी, हम्म. ज्याच्यामध्ये मी स्वतःमध्ये चक्राज आहेत हम्म. फर्स्ट टाइम जाणीव झाली, जे आपल्याला अनफॉर्च्युनेटली कोणी शिकवलं नाहीये. बरोबर. आणि मला आता या गोष्टीचं रिग्रेट आहे की गुरुकुल सिस्टम जी आपल्याकडे होती हम्म. ती आत्ता असायला हवी होती. खरं. कारण त्याच्यामध्ये जे वैदिक ज्ञान होतं त्याच्यापासून आपण खूप वंचित आहोत. पुढची जी पिढी आहे की चक्रा साधना हे का महत्त्वाचं आहे, स्वतःला ओळखणं आधी जास्त महत्त्वाचं आहे. सो चक्रा हिलिंगमुळे मला स्वतःची ओळख झाली. बर. माझा प्रत्येक चक्रा माझा ऑर्गनशी जोडला गेला आहे. मी जे 5 सेन्सेसमधनं बघतेय, जे फील करतेय, ते इमोशन्स मी आत टाकतेय आणि त्या चक्रांचं मेडिटेशन होत नसल्यामुळे हम्म. तिथे आजारपणात रूपांतर होतंय. कारण वारंवार मी ती एकच स्ट्रेस किंवा टेन्शनची भावना टाकत असल्यामुळे त्या ऑर्गनला किंवा त्या चक्राला साफ न केल्यामुळे तिकडचे ऑर्गन खराब होऊन आजार. सो वेन युअर लाईफ इज नॉट ॲट इज यू इन्व्हाइट डिझीज. ओके. ते कळल्यावरती मी चक्रावर काम सुरू केलं. मग मी पास्ट लाईफ रिग्रेशन शिकले डॉक्टर न्यूटनकडनं. बर. सो असं सोम हळू एक 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 गोष्टी करत करत मीच हिलर बनले हम्म. माझ्यासाठी. ओके. म्हणजे मला असं कळलं की जोपर्यंत केस तुम्ही स्वतःच्या हातात घेत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला त्यातले बारकावे. छोटे बारकावे कळत नाहीत. हम्म. सो मग मेडिटेशन, चक्रा हिलिंग, लुई हेचं मिरर वर्क, 21 डेज एक्सरसाइजेस एक पुस्तक आहे मिरर वर्क, ते पास्ट लाईफ रिग्रेशन, मी म्हणजे 16 जन्म पाहिले. बर. पास्ट लाईफ करत असताना तुम्हाला स्वतःचे जन्म हम्म. बघावे लागतात. हम्म. मग मला आत्ता या जन्मात वनश्रीचं पर्पस काय आहे, का मी हे सगळं सफर केलं, मी का एवढं आजारपण ओढून घेतलं, याची उत्तरं मिळायला लागली. बर. कारण की मला इथे सांगायला आवडेल की आत्ता लोक पैसा, घर, पैसा महत्वाचा आहेच, हम्म. ठीक आहे, पण काय होतं माहितीये, तुम्ही पैसा कमवता पण तो सगळा आजारपणात हॉस्पिटलमध्ये जातो. खरं. मग त्याच्यापेक्षा मोजकाच पैसा कमवा आणि स्वतःवर इन्व्हेस्ट करा, एक्झॅक्टली. स्वतःची काळजी घ्या. म्हणजे तुम्ही जर हेल्दी खाल्लं तर आजारपण येणार नाही. पण तुम्ही 5 लाख आणि 10 लाख कमवताय आणि रोज तुम्ही जॉईंटवरती जाऊन खाताय फ्रँकी आणि मोमो आणि ह्याव त्याव, तो पैसा तुम्ही आजारपणात घालताय. सो बरोबर. मला हे जाणवलं की
आपल्या आतच सगळं आहे. मग हम्म. त्या डॉक्टरनी जे मला सांगितलेलं, की तू मेडिटेशन कर, तुला उत्तरं मिळतील. एक, 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 एक मला उत्तरं मिळत गेली. या ओके. मोडॅलिटीज मी शिकत गेले आणि माझ्या आजारपणाला 8 वर्ष लागली मला. सातत्याने मी, की तो आजार गेलेला आहे, मी हेल्दी हा. आहे हे बोलल्यावर 8 वर्षांनी मी एंडो फ्री झाले आणि मागच्या 10 वर्षापासून मी आता ऑलमोस्ट 2000 क्लायंट्स प्लस ग्लोबली ग्रेट. हील करू शकलेली आहे. बर. स्लिप डिस्कचं परत ऑपरेशन झालं, हा. बट दॅट वॉज ओके. जसं मी हम्म. म्हटलं, जेव्हा स्वामीच तुमच्याबरोबर असतात तेव्हा तुम्हाला भीतीच नसते कसली, हम्म. कारण ही नोज द बेस्ट फॉर यू. करेक्ट. त्याच्यावरही मात करून मग मी माझा आता स्टुडिओ ओपन केला आणि वा. ज्या ज्या लोकांना हिलिंगची गरज आहे त्या लोकांसाठी मी असते. कारण मी जेव्हा बेडवर होते तेव्हा मला फक्त लुई हे आणि जो डिस्पेन्सरची 2 पुस्तकं होती. हा. तर मला असं वाटतं की हा पॉडकास्ट बघत असताना जर कोणी डिप्रेशनमध्ये असेल, कुठल्याही ह्याच्यात असेल, तर आहेत आमच्यासारखे हिलर्स आहेत. वा. सो अशी ही जर्नी सुरू झाली. जर्नी. तुम्ही आता सांगितलं तुम्ही स्वामी भक्त आहात. या तर स्वामींची एंट्री तुमच्या लाईफमध्ये कशी झाली? म्हणजे खरं तर मी बोलत नाही, हे लोक अशा बघून म्हणतात की काही फेकते, असं असतं का, तसं असतं का. इन शॉर्ट, IITचं बॅकग्राऊंड आहे माझं, त्यामुळे लॉजिक आणि सायन्स ह्याच्याशिवाय पुढे गेलेली नाही आहे. ओके. पण 2016 मध्ये डोळे बंद केले होते आणि स्वामींची एंट्री म्हणण्यापेक्षा स्वामी दिसले. हम्म. ते मला म्हणाले अक्कलकोटला काहीतरी द्यायचंय. हम्म. सो स्वामी आणि गजानन महाराज यांच्यातला फरकही माहीत नव्हता, पण ओके. कशी पोचले आणि तिथून आल्यावरती माझी अख्खी लाईफ चेंज झाली. बर. मला त्यांच्याकडनं डाउनलोड्स येतात. आता ह्याच्यावरनं लोक म्हणतील काही फेकते, काही बोलते, पण मला असं वाटतं की प्रत्येकाचा अनुभव असतो हम्म. आणि हा प्रश्न निघाला म्हणून सांगतेय हो हो. की काही डाउनलोड्स येतात, मार्गदर्शन मिळतं. स्वामी स्वतः काही खाली येत नाहीत, पण मला तशी तशी लोक भेटतात, तशी तशी पुस्तकं भेटतात, तशी तशी मला काही रील्स किंवा स्टोरीज, कशा ना कशातनं माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळतं. ओके. आणि इतकी गंडांतर आली, म्हणजे मागच्या 5 वर्षात पण एवढे ऑपरेशन्स आणि हे इतकं झालं, पण स्वामींनी अगदीच रस्त्यातनं जाताना रिक्षाच्या मागे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी, आणि आपण ना बोलत असतो, स्वामी तुम्ही आहात ना माझ्या बरोबर, म्हणजे माझं बोलणं सुरू असतं, स्वामी आहात ना बरोबर, तुम्ही असाल तर मला काही द्या. साईन द्या ना मला. हम्म. आणि ते रिक्षेवरती असेल ना तर कुठून तरी, म्हणजे ते असतातच. सोहम मला पदोपदी, आत्ता परवाचा अनुभव की माझं पॉडकास्ट आता चालू आहे, मला स्टुडिओ मिळत नव्हता. हम्म. तर म्हटलं स्वामी मी काय करू, मला कळत नाहीये, तुम्ही आता दाखवाल ती दिशा. मी नाही विचारणार, मी ना त्यांच्याशी भांडले ना तरी पण मी माझी भक्ती नाही सोडत, कारण मला माहितीये की स्वामी तुमची परीक्षा, अत्यंत परीक्षा घेतात मोठी, पण त्यातनं मार्ग सुद्धा काढू देतात. ट्रू. तेच मार्ग दाखवतात. तर मी तो विचार करत होते की आता नकोच करूया, आपण जाऊ दे. आणि आत्ता माझं सोनचाफा प्रोडक्शनचं सुरू गाणं लॉन्च केलं मी, हो, रूप हो. दिगंबर स्वामी. हम्म. त्याचं लॉन्च अक्कलकोटला झालं. ठीक ओके. आहे. तर म्हटलं स्वामी इतकं गाणं केलं, सगळं केलं, तुम्ही असं का करताय, मला एवढा का त्रास देताय. हा. पण म्हटलं नाही, काहीतरी तुमचं हेतू असेल, काहीतरी बेस्टच द्यायचं असेल, म्हणून तुम्ही मला आधी खाली जायला सांगताय. जसं म्हणतात ना, बी जमिनीच्यात पेरल्यावर ती रोपटं येतं. वा. स्वामी तुम्हाला तिथे, हम्म. मी भक्ती नाही सोडली, कधीच नाही सोडली. मागच्या 10 वर्षापासून माझा एक मित्र भेटला, हम्म. तो बोलला अगं काय झालं, असं का चेहरा पडलाय. म्हटलं अरे पॉडकास्ट करायचे. आणि तो मला 10 वर्षांनी भेटला बर. आणि त्यांनी सांगितलं अरे इथे इथे पॉडकास्ट करायला आहे ना, आणि माझं झालं सोहम, आणि माझं शूट पण आहे. बर. सो हा तर अगदी लोकांना वाटेल ही काय छोटासा अनुभव आहे, पण इतके प्रचंड अनुभव, डॉक्टर काय भेटतात, चमत्कारवर चमत्कार, चमत्कारवर चमत्कार. तर स्वामी माझ्या लाईफमध्ये आल्यावरती वनश्री नाही राहिली, वा. टोटल स्वामी भक्त आहे. हम्म. आणि त्यांच्यासाठीच सोनचाफ्याचं प्रोडक्शनचं गाणं घेऊन आले, रूप दिगंबर स्वामी. कारण मी श्वास जेव्हा घेते ना सोहम, स्वामी असतात, श्वास सोडते, स्वामी असतात, बर. आणि त्यांच्यामुळे मला हा जन्म मिळाला. करेक्ट. मला योग्य वेळेला योग्य ते डॉक्टर्स मिळाले, योग्य ती ट्रीटमेंट मिळाली. माझ्या आयुष्यामध्ये सगळे स्वामी भक्तच आहेत. हम्म. आणि स्वामीने जे चमत्कार केलेत त्यांच्यासाठी आय एम थँकफुल, म्हणजे मला शब्द नाही आहेत सांगायला. वा. वा. आता तुम्ही उल्लेख केला रूप दिगंबर स्वामी, येस. तर याचा थॉट कुठून आला, कुठून वाटलं की गाणं आपण करावं, आणि ते पण एवढ्या दिग्गज लोकांसोबत तुम्ही गाणं केलंय? सो नोव्हेंबरच्या सुमारास, मी जसं म्हटलं की मी क्लिअर ऑडियन्स पण आहे आणि क्लिअर वॉइस पण आहे. म्हणजे माझं 6th सेन्स खूप स्ट्रॉंग आहे. असं म्हणतात, हे सायंटिफिकली सांगते मी, की जेव्हा तुम्ही खूप पेनमधनं जाता, फिजिकल किंवा इमोशनल, तेव्हा तुमचा सोल तुमच्याशी आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स म्हणतात, हम्म. तसं होतं.
ओके. आणि ते झाल्यानंतर तुम्ही पहिल्यासारखे नाही राहत. तुम्ही काहीतरी एक पॉवर्स म्हणण्यापेक्षा तुमचा सिक्स सेन्स जास्त सिक्स सेन्स तुझ्यातही आहे, पण तो शार्प होतो किंवा पॉवरफुल होतो. राईट. सो मला काही डाउनलोड्स येतात, तर नोव्हेंबरच्या सुमारास मला एक डाउनलोड आला की मला सोनचाफा हवा आहे. हां. सोनचाफा हवा आहे म्हणजे काय? हम्म. मी फुलं आपली एक कुवत तेवढंच आपण देणार. मी Correct. सोनचाफ्याची फुलं घेतली, मग ते बाटलीत येतात ना सोनचाफे हो. आजकाल, ते दिलं तरी सोनचाफा मला येत होतं की मला सोनचाफा हवा आहे. तर मला काही कळेना, तर दादरला एक शॉप आहे माझ्या मैत्रिणीचं. तर तिने ना हँडमेड गोष्टी 30-40 गोष्टी एका ठिकाणी ठेवते, छोटे छोटे एक्झिबिशन्स करते. तर ती मला म्हणाली, वनश्री भेटायला येशील का? म्हटलं ओके. यू वोंट बिलीव्ह सोहम, हम्म. त्या पूर्ण 40 असे छोटे छोटे सेक्शन्समध्ये मला एक फ्रीज मॅग्नेट दिसलं. ओके. गोल होतं, हां. स्वामींची आउटलाईन होती आणि एक कागदी सोनचाफा चिकटवलेला होता त्याच्यावर. बर. म्हटलं हा सिग्नल आहे. अगेन आता ते थोडी थोडी भाषा कळायला लागल्यामुळे मला अक्कल आली आहे. हां, हां. आधी काही कळायच नाही. म्हटलं मलाच हा दिसावा सोनचाफा, जेव्हा सोनचाफा सुरू आहे. मग म्हटलं वनश्री, काहीतरी त्यांना तुझ्याकडनं हवंय, किंवा आता एक इथपर्यंत आली आहेस ना, हिलिंग स्टुडिओ सगळं सेट आहे, ह्याच्या पुढे तुला त्यांना पाठवायचंय, करेक्ट. म्हणून कदाचित ते हे करतायत. मग माझी जी PR आहे अर्चना सोंडे, तिला मी सांगितलं, म्हटलं अर्चना असं असं सांगतात, काय करूया? सायली म्हणून मैत्रीण, म्हटलं गाणं आपण, माझं प्रोडक्शन हाऊस ओपन करायचंय, माझी मुलगी आता शिकायला बाहेर गेली, आय हॅव लॉट ऑफ टाइम. तर म्हटलं आपण सोनचाफा प्रोडक्शन्स हे प्रोडक्शन यूट्यूब चॅनल काढूया वा. आणि त्याच्या अंतर्गत पहिलं गाणं स्वामींसाठी. बर. सोहम यू वोंट बिलीव्ह, माझ्या सगळ्या हिरोईन्स म्हणजे भार्गवी चिरमुले, समिधा गुरु, माधवी निमकर, शर्मिष्ठा राऊत, मी, चेतना भट, या सगळ्या समोरनं आलेल्या आहेत. एकीनेही नाटकं केली नाहीत. बर. सगळ्या स्वामी भक्त आहेत. वैशाली सामंत स्वामी भक्त आहे, हो. सावनी रवींद्र स्वामी भक्त आहे, निहिरा जोशी स्वामी भक्त आहे. म्हणजे मला माझे दागिने, कालिष्का जी आहे तीही स्वामी भक्त आहे, पूर्णिमा ओक साडी स्वामी भक्त, या सगळ्यांनी कोलॅबरेशन मध्ये हे गाणं केलेलं आहे. वा. सो आय रिअली से थँक्स टू देम. हे फक्त स्वामींमुळे शक्य आहे आणि हे गाणं स्वामीने घडवून आणलं. हे गाणं स्वामींसाठी आहे. आणि मी अभिषेक म्हणून एक आहे अक्कलकोटला, मी त्याला म्हटलं, अरे मी असं असं गाणं करते, तर हे जगभरात पोचवायचं आहे आपल्याला, कारण स्वामींसाठी आहे. मला काही नेम फेम, आपण या इंडस्ट्रीमध्ये होत, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हटलं पण हे स्वामींसाठी आहे ना. तर म्हटलं तुझे जे स्वामी भक्त आहेत तू पाठवशील का? समोरनं मला बोलला, पाठव कशाला, मी तू तिथेच लॉन्च कर ना येऊन. वा. म्हटलं असं शक्य आहे? तुला मी मिस्टर इंग्लंडशी बोलतो आणि अमोलराजे भोसल्यांशी मी बोलतो, मी करतो. बर. संध्याकाळी मला परमिशन मिळाली आणि माझ्या गाण्याचं लॉन्च अक्षय तृतीयेला मी अक्कलकोटला केलेलं आहे. क्या बात. अभिजित गुरुने डायरेक्ट केलं. म्हणजे कुठलीही व्यक्ती कुठलीही नाटकं न करता, नो स्टारडम, मंदार सोळकरने गाणं लिहिलंय, बर. त्याची बायको आहे चेतना भट. चेतना. तर तिने फोन केला, मी का नाही गाण्यात? शर्मिष्ठाला प्रोडक्शनसाठी फोन केला, ते प्रोडक्शनचं जाऊ दे ग, मी का नाही गाण्यात? अशा या सगळ्या 7 जणी, तू म्हणाला दिग्गज, खरंच आय एम सो थँकफुल की या सगळ्या एवढ्या आपापल्या जागी स्टार असून सुद्धा फक्त स्वामींसाठी गाणं करणं. मी म्हटलं मला स्वामींसाठी, कारण ह्या सगळ्यांनी ना माझी जर्नी पाहिली. मी जेवढे वर्ष बेडवर होते ना, 8-8, 10-10 वर्ष, म्हणजे मला माधवीचा खास इथे उल्लेख करायचा आहे, माधवी निमकर. मी जेव्हा बेडवर होते तेव्हा तिने माझे पाय दाबलेले आहेत. बर. शिवानी म्हणून माझी मैत्रीण आहे, तिने येऊन लिटरली जेवण बनवून दिलंय. समिधा भार्गवी येऊन माझ्याबरोबर बसायच्या. समिधा माझ्याकडे टॅरो शिकली. बर. मी जेव्हा 6 महिने बेडवर होते, आय थँक हर, कारण की तिने मला कॉन्फिडन्स दिला की तू टॅरो शिकवू शकतेस. बर. सो लोकांना दिसायला जरी स्टार्स दिसले ना, तरी ह्यांनी माझी ती जर्नी पाहिली आहे. आणि या सगळ्यांना आय थिंक स्वामीने कामाला लावलं, करा माझ्यासाठी गाणं करा. तर ते गाणं आता सोनचाफा प्रोडक्शन वरती आहे, रूप दिगंबर स्वामी. आणि फर्स्ट टाइम युट्यूब चॅनल काढल्याच्या हिशोबाने चांगले व्ह्यूज आले आणि ते पोचू दे जगभरात. स्वामी खुश होऊ देत रे, मला दुसरं काहीच हे नाहीये. वा. मी प्रेक्षकांनाही सांगेन की प्लीज डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही गाणं नक्की जाऊन बघा आणि कमेंट करा की तुम्हाला गाणं कसं वाटलं ते. येस, थँक्यू सो मच. येस, नो प्रॉब्लेम. आणि वनश्रीजी, आता आपल्या पॉडकास्टच्या मेन टॉपिक कडे घेऊयात. तुम्ही NLP कोच आहात आणि तुम्ही इनर चाइल्ड हिलिंग सुद्धा करता, अजून बऱ्याच मोडॅलिटीज आहेत. पण प्रेक्षकांसाठी हा थोडा एक नवीन शब्द असू शकतो किंवा NLP कोच म्हणजे काय असतं? न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, आपल्याला लहानपणापासून आत्तापर्यंत जे इमोशनल अनुभव येतात,
पॅटर्न्स आपण अनुभवतो किंवा एखाद्या आपण म्हणतो ना, अरे ये ऐसा ही है, झुठी बोलता है, हां. या ये ना बहुत डॉमिनेटिंग आहे. माणसाची खरी ओळख कशी होते त्याच्या पॅटर्न्सवरनं, Okay. रिपिटेटिव्ह पॅटर्न्स. सो तुमच्या ब्रेन वेव्स तुम्हाला लहानपणापासून जसं अपब्रिंगिंग असतं, जसे जसे अनुभव येतात तसे तसे तुमची पर्सनॅलिटी बनत जाते. करेक्ट. आणि तुमच्या सबकॉन्शियस, आपले 2 माइंड असतात. एक कॉन्शियस माइंड विच इज 5% वर्किंग, सबकॉन्शियस माइंड विच इज 95% वर्किंग. सो लहानपणापासून तुम्ही जे प्रोग्रामिंग फीड करत गेलेला आहात तशी तुमची पर्सनॅलिटी बनत जाते. बरं. मग तुमच्या लाईफमध्ये जर अडथळे येतात किंवा प्रॉब्लेम किंवा चॅलेंजेस येतात तेव्हा तुम्ही तिथे अडकता किंवा तुम्ही म्हणता की अरे डिप्रेशन आलंय, स्ट्रेस आलंय, मी अनलकी आहे. अनलकी नाही आहे. तुमचं प्रोग्रामिंग आहे, तिथे गडबड झालेली आहे. त्या प्रोग्रामिंगला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी ज्या टेक्निक्स वापरतात त्याला आपण NLP असं म्हणतो, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. ओके. त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत, भरपूर एक्सरसाइजेस आहेत ज्यांनी तुम्ही रिवायर करू शकता तुमचे ब्रेन वेव्स हां. आणि तुमचे ब्रेन पॅटर्न्स. ओके. आता एखाद्या व्यक्तीला लहानपणापासून जर कोणी सांगितलं असेल युअर अ लुझर, युअर अ लुझर, युअर अ लुझर, त्याच्या सबकॉन्शियसमध्ये काय गेलं, युअर अ लुझर. सो तो वयाने वाढला, शरीराने वाढला, पण आतमध्ये थॉट प्रोसेस काय, युअर अ लुझर. Correct. सो मोठा झाल्यावरती असा काहीतरी एखादा इन्सिडेन्स होतो आणि मग त्याला ते ट्रिगर होतं, अरे आय एम अ लुझर बघ, म्हणूनच नाही झालं. सो NLP द्वारे आपले जे काही चॅलेंजेस आहेत, फिजिकल, इमोशनल, मेंटल, एक सांगते 7 सेगमेंटमध्ये ह्युमन ऑपरेट करत असतो. ओके. मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल आणि प्रोफेशनल. बर. हे 7 कप्पे आहेत लाईफचे आणि प्रत्येकाच्या लाईफमधला एक कप्पा रिकामा ठेवला देवानी. का माहिती आहे? नाही तो माणूस स्वतःलाच देव समजायला लागेल. व्हेरी ट्रू. सो तो कप्पा रिकामा का आहे किंवा त्या कप्प्यात आपल्याला किती सामान भरायचं आहे, त्यासाठी अध्यात्म, देव, युनिव्हर्स, प्रत्येकासाठी भाषा वेगळी आहे. ओके. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मला आता मी खूप फिरते, प्रत्येक जातीत, प्रत्येक धर्मात एक काहीतरी देव आहेच. अरे हो. म्हणजे असं कुठेच नाही की देव नाहीये. कोणी दगडाला, आता शमनिझम जे आहेत पूर्वीचे साऊथ अमेरिकन नेटिव्स, ते नेचरला, समुद्राला किंवा झाडांना, पण कुठेतरी कोणाचं तरी एक श्रद्धास्थान आहेच आहे. श्वास कसा चालतोय. सो जे नाही मानत त्यांच्यासाठी मला एकच विचारायचंय की मग जो श्वास घेताय तो कुठून येतोय, की तुमचं वय वाढतंय, नखं वाढतात, कसं केस वाढतायत, कसं दिसतंय, म्हणजे काय, हार्ट बीट होतोय म्हणजे काय, काय होतंय? तो दिसतोय का, नाही. पण सो आहे. तर ही एक मॅजिकच म्हणावी लागेल. तर नेगेटिव्ह प्रमाणे पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत आणि तो जो कप्पा आहे तो रिकामा आहे. तो भरण्यासाठी आपले बाकीचे जे पॅटर्न्स जे आपण लहानपणापासून कॅरी केलेले आहेत ते हील करण्यासाठी आम्ही न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम, जे NLPचे काही टेक्निक्स असतात ते आम्ही यूज करतो आणि परत यू कॅन रिक्लेम युअर लाईफ. ओके. येस. आणि त्यासोबत इनर चाइल्ड हिलिंग काय असतं? ओके. सो इनर चाइल्ड हिलिंग हा खूप चांगला टॉपिक आहे. अनफॉर्च्युनेटली मराठीमध्ये जास्त ह्याच्यावर नाही आहेत पॉडकास्ट किंवा बोलत नाही, कारण माहीत नाही. जसं मी म्हटलं, मॅन्डरिन भाषा येत नाही. हो. सो इनर चाइल्डबद्दल माहिती नाही. पण तुला एक सांगू का, आपल्यापैकी 90 ते 95% त्यांचा इनर चाइल्ड वुंडेड आहे. सोप्या भाषेत इनर चाइल्ड म्हणजे आपण लहानपणापासून मोठे होईस्तोवरची जी जर्नी असते त्याच्यामध्ये 1 ते 8 स्पेसिफिकली, म्हणजे आईच्या गर्भात असल्यापासून ते 8 वर्षाचे होईस्तोवर जे जे आपण ऐकतो ते आपण सगळं सबकॉन्शियसमध्ये टाकत राहतो. करेक्ट. म्हणून आपल्याकडे गर्भसंस्कार खूप महत्वाचे मानले जातात. का गर्भवती स्त्रीने चांगल्या गोष्टी ऐकायला पाहिजेत. आता जशी ती स्त्री असते प्रेग्नेंट असताना, सेम इमोशन्स ते मूल कॅरी करतं. ओके. म्हणजे इनर चाइल्ड वुंड्स किंवा इनर चाइल्डचे जे इश्यूज आहेत ते आईच्या गर्भापासून ऍक्च्युली खरे सुरू व्हायला सुरुवात होते. बर. मेट्रो सिटीजमध्ये राहत असल्यामुळे EMIs आहेत, खूप खर्च आहेत, जबाबदाऱ्या आहेत, अगदीच मान्य मला. पण त्याच्यामुळे 9 महिने ती बाई जेव्हा जॉबला जाते स्ट्रेसफुल ह्याच्यामध्ये, ते सगळा प्लेसेंटामधनं जे इमोशन्स आपण फील करतो ते बाळापर्यंत जातात. जे आपण खातो, जे विचार करतो ते सगळं. सो ऍक्च्युली सुरुवात तिथूनच होते, गर्भापासून. ओके. पण स्पेसिफिकली 1 वर्ष ते 8 वर्ष तुमचे केअर गिव्हर्स, म्हणजे आई, बाबा, आजी, आजोबा, टीचर, आजूबाजूची लोक, त्यांच्याकडनं तुम्हाला जर वारंवार क्रिटिसिझम होत असेल, वारंवार तुम्हाला जर घालून पाडून बोललं जात असेल, तर ते तुमच्या सबकॉन्शियसमध्ये फिक्स होतं. आणि मग तुम्ही मोठे झाल्यावर
रिलेशनशिपमध्ये इश्यूज येतात, जॉबमध्ये प्रॉब्लेम येतो, हेल्थमध्ये प्रॉब्लेम येतो. तर आपल्याला वाटतं की हे आत्ताचा प्रॉब्लेम आहे. हम्म. पण ह्याची सगळी मुळं आहेत ना, ती बालपणाशी लहानपण. जोडलेली असतात. बर. सो ओके. तुम्हाला इनर चाइल्ड हिलिंग करणं खूप महत्वाचं आहे. पण मुळातच इनर चाइल्ड काय आहे हे लोकांना माहीत नाही. लोक घेऊन फिरतात, पत्रिका माझा हा ग्रह इथे आला म्हणून इथे प्रॉब्लेम झाला. तो भाग आहे. हा. सी जसं मी म्हटलं ना, की एक बटाट्याची भाजी तुम्ही घेतलीत तर नुसता बटाटा घालून होत नाही. हम्म. त्याला कढई, तेल, मीठ, मोहरी, हळद, हिंग 10 गोष्टी लागतात. करेक्ट. तसं आपण ना 10 गोष्टींनी बनलोय. ओके. सो आपल्याला 10 गोष्टी नीट करावं लागणार आहे. हम्म. आणि त्याच्यासाठी ठहराव महत्वाचा आहे. हा. लोक पळतायत. पॅन्डेमिक वॉज बेस्ट, कारण लोक थांबून स्वतःच्या आत बघायला लागले. व्हेरी ट्रू. सो तुमच्या आतमध्ये एक लहान मूल असतं. बर. आता ऍक्च्युअल लहान मूल नसतं. सो तुमचा सबकॉन्शियस इज युअर इनर चाइल्ड. ओके. ओके. कॉन्शियस माइंडमध्ये आत्ता आपण जे दिसतोय, बघतोय, बोलतोय हे कॉन्शियस आहे. पण हे जे मी बोलते हे कुठून बोलतेय? सबकॉन्शियस. आपला एक आतला आवाज असतो, हो हो. दॅट इज युअर इनर चाइल्ड. बर. आता त्याला जर जखम झाली असेल, तो जो वुंडेड असेल, तर त्यातनं जो आवाज येणार आहे तो दुःखाचाच येणार आहे. करेक्ट. मग तुम्हाला जे अनुभव येणार आहेत ते दुःखातच येणार आहेत. करेक्ट. सो त्यामुळे तुमच्या इनर चाइल्डला जेव्हा तुम्ही हील करायला लागता, तुम्हाला आधी मुळात कळतं की तो वुंडेड आहे. मग तुम्ही हील करायला जाता, मग तो हील होतो आणि मग यू कॅन रिवायर अँड रिक्लेम युअर लाईफ. ओके. सो त्यामुळे इनर चाइल्ड तुमचा आनंदी असणं हे खूप महत्वाचं असतं. बर. बर. सो प्रत्येकाला मी इथे सांगेन की तुमच्या लाईफमध्ये आता जे काही चालू आहे ते सगळं तुमच्या बालपणाशी असोसिएटेड आहे. बर. तर ते मी आता सांगेनच पुढेचं कसं ओळखायचं, काय करायचं. पण तुमच्या लाईफमध्ये आत्ता ज्या गोष्टी चालल्या त्याची सगळी मुळं. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. बालपणात बालपणात. ओके. मला एक क्युरिओसिटी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटेल, की मी असे माझे बरेच मित्र पाहिलेत की ज्यांचे मे बी एज असेल की 35 to 40. सो 35 to 40 असून सुद्धा त्यांना लहानपणीच्या सगळ्या गोष्टी मेमरीज आठवतात. आणि काही जे माझे पण ज्युनियर्स आहेत जे मे बी 20-25 मधले असतील, यांना लहानपणीच्या काहीच मेमरीज आठवत नाहीत. सो इज इट कनेक्टेड टू इनर चाइल्ड किंवा NLP? येस, इनर चाइल्ड. ज्या लोकांना आठवतात, ओके, त्या लोकांच्या लाईफमध्ये करंट लाईफमध्ये प्रॉब्लेम असतील, ओके. आहेत, बरोबर. बऱ्यापैकी. आणि ज्या लोकांना आठवत नाहीत ते पर्पजली तिथून पळतायत. त्यांना आठवत सगळं असतं पण त्यांना मान्य नसतं करायचं. बर. माणसाचा सगळ्यात मोठा मायनस पॉइंट आहे ऍक्सेप्टन्स. माझ्यात काही चुकीचं आहे किंवा माझ्याबरोबर असं काही झालं आहे हे मान्य नसतं करायचं, कारण लाज वाटते, लोक नावं ठेवतील. आपल्याकडे जजमेंट्स खूप पास करतात. करेक्ट. माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतात मी अशीच तयार होऊन बसलेली असते, पण मला असं वाटतं की मी आजारी असताना छान छान राहावं ना, का आजारी म्हणून कशाला आजारीच दिसलं पाहिजे का? डॉक्टर आहे म्हटलं का व्हाईट कोट घालूनच फिरायचं का? सो माझ्याकडे ते कपल बघत होतं क्युरिओसिटीने. म्हटलं काय झालं, काही लागलंय का? नाही, तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही आजारी आहात. म्हटलं का मी अशी अवतारात राहिले तर तुम्हाला वाटेल का मी आजारी? मग वाय जजमेंट? वाय कांट वी जस्ट बी व्हॉट वी आर? जजमेंट ऑल्सो कम्स फ्रॉम युअर इनर चाइल्ड. कदाचित जी व्यक्ती तुम्हाला जज करते ना, त्या व्यक्तीला तिच्या आईबाबांनी, तिच्या केअर गिव्हरने जज केलं असेल की तू अशंच करतोस, तू तसंच करतोस, त्यामुळे कदाचित त्याला जजमेंट करायची सवय लागलेली असेल. सो प्रत्येकाचं इनर चाइल्ड, प्रत्येकाचं बालपण आहे ना, प्रत्येकाचं बालपण काही चांगलंच आहे, वाईट काहीच घडलं नसेल. सो ते तो कॅरी करतो. येस, काही लोक ऍक्सेप्ट करतात आणि काही लोक इगोच्या नावाखाली ते लपवतात. अरे नाही, मेरा तो सब बढिया आहे, सब बढिया नाही होता. तर इनर चाइल्ड इश्यूज सगळ्यांचेच असतात. येस, जेव्हा अपेंडिक्स तुला पण आहे, मला पण आहे, पण माझा काढून टाकलाय, माझा एंडोमेट्रिक झाला होता, पण तुझा आहे. सो प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहेत. जेव्हा ते ओव्हर होतात ना, कुठल्याही गोष्टीचं प्रमाणाबाहेर झालं, अति तिथे माती. सो कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर मग तो त्रास द्यायला लागतो. सो इनर चाइल्ड इश्यूज सगळ्यांना आहेत, फक्त प्रमाण प्रत्येकाचं कमी जास्त आहे. वनश्रीजी, आता तुम्ही NLP आणि इनर चाइल्ड बद्दल सांगितलं, तर एक असा प्रश्न होता की कुठले प्रॉब्लेम्स घेऊन लोक तुमच्यापर्यंत येतात, पहिली गोष्ट. आणि दुसरा थोडासा वेगळा प्रश्न असा की सध्याच्या आपण लाईफमध्ये बघतो की खूप स्ट्रेस आहे. करेक्ट. सो स्ट्रेसमुळे तुम्हाला एखादा म्हणजे अफर्म करून
तुम्हाला कुठला डिसीज किंवा तुम्ही क्रॉनिक डिसीजकडे पण वळू शकता का? ओके. सो माझ्याकडे येणारा जो क्लायंटल आहे, तो एज ग्रुप इज साधारण 25 ते 50. ओके. ओके. मिड लाईफ क्रायसिसवाले जास्त आहेत. हम्म. जॉब, मनी, गर्लफ्रेंड, सासू, हेल्थ हे रिलेटेड इश्यूज जास्त आहेत. पण सगळ्यांमध्ये कॉमन एक गोष्ट जी मला आढळली, हम्म. प्रत्येकाच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये काही ना काहीतरी एक बिलीफ सिस्टम असते. असते. ओके. सो बिलीफ सिस्टम, माइंडसेट आणि ब्रेन वेव्स बर. या 3 वेगळ्या गोष्टी आहेत. बर. जे आता मी मागच्या 10 वर्षापासून प्रॅक्टिस करते. माझं बॅकग्राऊंड स्वतःचं सायकोलॉजी आहे, हम्म. की बिलीफ सिस्टम ही समाजाने घालून दिलेली आहे, घरच्यांनी घालून दिली आहे. आपण अमुक जातीतले, अमुक सण, अमुक पद्धती, अमुक आपल्या सगळ्या संस्कार आहेत, हम्म. त्या रुजवल्या जातात, त्या रुजतातही. ओके. त्यामुळे काय होतं, तुमचा माइंडसेट बनतो. हम्म. माइंडसेट समाजात आल्यावरती माइंड आणि सेट, तुझं बघशील माइंडसेट जो आहे हा ऑर्गन नाही आहे. हम्म. ब्रेन इज ऑर्गन. करेक्ट. ब्रेन कुठे, माइंड काय मोकळी जागा आहे आणि त्याच्यात ब्रेन ऑर्गन आहे. राईट. तू जे काही बघतोस 5 सेन्सेसने अनुभवतोस ते तू कुठे टाकतोस, तुझ्या माइंडमध्ये, आणि मग ते माइंडमधनं ब्रेनमध्ये जातं. डॉक्टर तुला ब्रेनचा MRI सांगतो, माइंडचा MRI नाही सांगत. करेक्ट. सो इट इज सो इम्पॉर्टंट की तुझं घरचं अंगण आधी चांगलं ठेव, माइंडची जागा तरी चांगली ठेव. त्यामुळे तू 5 सेन्सेसमधनं काय घेतं ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुझं परसेप्शन. परसेप्शन कुठून येतं, बिलीफ सिस्टममधनं. सो मुळात तुमचं बिलीफ सिस्टम काय आहे हे चेक करणं इम्पॉर्टंट आहे. बर. सो माझ्या क्लायंटला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा येतो क्लायंट इनर चाइल्डला किंवा कुठल्याही इश्यूला, त्याला विचारते तुझं बिलीफ सिस्टम काय. तुझी जर बिलीफ सिस्टम आहे की अरे नोकऱ्या मिळतच नाहीत, नाहीच मिळणार नोकरी. अच्छा. तुझी जर बिलीफ सिस्टम आहे की मराठी माणूस हे करूच शकत नाही बिझनेस, का, मी मराठीच आहे, मी करते की. किती मराठी लोक सक्सेसफुल बिझनेस आहेत. तुमची बिलीफ सिस्टम काय आहे हे आधी जाणणं खूप महत्वाचं आहे. मग तुमचा येतो माइंडसेट. ओके. तुम्ही जे सेन्स करताय ते तुम्ही तुमच्या डोक्यात टाकताय अँड युअर ब्रेन इज गोइंग टू पिक दॅट. ओके. माइंडसेट समाज, शाळा, टीचर, सोसायटी, येणारे अनुभव त्याच्यातनं आपण बनवत असतो आणि घडवत असतो. पण ते चुकीचे असू शकतात की. करेक्ट. बरोबर. आता येतं ब्रेन वेव्स. सो हिलिंग म्हणजे काय, हिलिंग इज अवेअरनेस, ओके. जागरूकता. कशाबद्दल, तुम्ही काय बघताय, तुम्ही काय आत्मसात करताय आणि आतमध्ये टाकताय. सो ब्रेन वेव्स कॅन बी चेंज्ड. ओके. जेव्हा तुम्ही सतत स्ट्रेस टाकताय बॉडीमध्ये, तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स असतात. राईट. कॉर्टिझोल हॉर्मोन सतत तुमच्या बॉडीमध्ये फ्लो होतो. आपल्याला पाहिजे डोपामाइन, ज्यांनी एक्साइटिंग गोष्ट आपण केल्याने आनंद होतो, म्हणजे हॅपी हॉर्मोन्स प्रोड्यूस करायला पाहिजेत. करेक्ट. पण आपण एक्झॅक्टली काय करतो, उलट. उलट. स्ट्रेस, टेन्शन, पॅनिक अटॅक, एन्झायटी, पॅल्पिटेशन, ह्याहून त्या, त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये कॉर्टिझोल प्रोड्यूस होतो. ओके. कॉर्टिझोल प्रोड्यूस झाल्यावरती तुमच्या बॉडीमध्ये सगळ्यात जो वीकेस्ट तुमचा चक्रा असेल किंवा ऑर्गन असेल, तिथे तो सतत प्रोड्यूस झाल्यामुळे कॉर्टिझोल, तिथे आजारपण. वेन युअर लाईफ इज नॉट ॲट इज, यू इन्व्हाइट डिझीज. आणि मग आपण जातो डॉक्टरकडे की डॉक्टर माझं पोट दुखतंय, डोकं दुखतंय, आणि मग रिपोर्ट येतो. रिपोर्टमध्ये काही नसेल तर जास्त पॅनिक होतात पेशंट. यार एवढे पैसे खर्च केले, काहीच झालं नाही. म्हणजे तुम्ही त्याचा आनंद सुद्धा, आपल्याला एवढं नेगेटिव्हची सवय झालेली आहे की आपल्याला काही नाही झाल्याचा आनंद व्यक्त न करता 16,000 रुपये MRI ला गेल्याचं दुःख होतं. सो तुम्हाला तुमच्या बिलीफ सिस्टमवरती खूप काम करायची गरज आहे. आणि NLP असेल किंवा इनर चाइल्ड हिलिंग असेल, एक्झॅक्टली तुमच्या बिलीफ सिस्टमवरती काम करायला आपण सुरुवात करतो सेशन्समध्ये. एकदा तुमच्या बिलीफ सिस्टम चेंज झाल्या, कशा, बाय ॲफर्मेशन, ओके. बाय डुईंग मिरर वर्क, बाय डुईंग होओपोनोपोनो प्रेयर, ज्याच्यामध्ये आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, या 4 गोष्टी स्वतःला म्हणतो, ज्याने तुमच्या नर्वस सिस्टमला नवीन सिग्नल्स जातात. बर. आणि होओपोनोपोनोमध्ये लोकांना हा असा एक भ्रम आहे की आपण समोरच्याला माफ करतो. समोरच्याला माफ करायला आपण देव नाही होत. आपण आपल्याला माफ करतो आणि त्या व्यक्तीकडनं ज्या गोष्टींचा त्रास झाला त्या मी माझ्या मनात, माझ्या बॉडीत वर्षोनवर्ष ठेवल्या, त्याची मी माफी मागते. मी तुला माफ करायला मी थोडी ना देवे, मी पण तर चुकलेच आहे की. खरंय. सो जर्नलिंग आहे, त्याच्यानंतर सेल्फ डायलॉग आहे, NLP मध्ये स्विच टेक्निक आहे, त्याच्यानंतर खूप अशा वेगवेगळ्या एक्सरसाइजेस मी करून घेते, ज्याने तुमची बिलीफ सिस्टम चेंज होते. म्हणजे झाडाची मुळं
जर हेल्दी असतील तर ते झाड वाढणार आहे आणि त्यातनं हेल्दी फ्रुट्स आणि फ्लावर्स येणार आहेत. करेक्ट. पण झाडाची मुळच तुमचं फाउंडेशनच जर वीक असेल तर येणारी फळं किंवा फुलं ही तकलादूच असतील किंवा त्यांना ती क्वालिटी नसेल. बरोबर. तर तुम्हाला तुमच्या बिलीफ सिस्टमवर काम करायचं आहे आणि इनर चाइल्ड हिलिंगमध्ये जर चुकीची बिलीफ सिस्टम इम्प्लांट झालेली असेल तर मग खूप पुढे जाऊन त्रास होतो. त्रास होतो. खूप त्रास होतो त्याचा. ओके. आय एम शुअर आत्तापर्यंत आपले प्रेक्षक आपल्यासोबत आहेत. आत्ता तुम्ही जे एक्सप्लेन केलं हं. टेक्निकली, हं. याचं एखादं एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही तुमच्याकडची केस? माझ्याकडे केसेस खूप आहेत. पण एक इंटरेस्टिंग केस अशी आहे, की माझ्याकडे एक मुलगी येते. शी इज अराउंड 38-39 अँड शी इज अराउंड दिस स्मॉल, व्हेरी स्मॉल 4 फीट ऑर 4'1". तिला पापण्या खायची सवय. पापण्या. हां, आयलॅशेस आहे, खाते ती. तर डिवॉर्स झालाय तिचा. मी म्हटलं, "तू आहे इनर चाइल्डला आली होती, का पापण्या खातेस?" ती बोलली, "मला लहानपणापासून सगळ्यांनी हे केलं, तू बुटकीच आहेस, तू जाडीत आहेस, तू काही छानच नाही दिसत, तू मंद आहेस, तू काय अभ्यासात करत नाही." सी अगेन आई-बाबांना खूप सतर्क राहावं लागतं, की तुम्ही तुमच्या मुलाला काय बोलताय, कारण ते तो सगळं घेत असतो. हिचा कॉन्फिडन्स गेला सोहम. तर आता तिच्याकडे ती लक्ष कसं वेधून घेईल? मग असं काहीतरी करायला पाहिजे, ज्याने तिच्याकडे लक्ष वेधलं जाईल आणि तिच्या नावाची चर्चा होईल. करेक्ट. म्हणून ती पापण्या खायला लागली. मग अख्ख्या फॅमिलीत आता ती प्रसिद्ध आहे. ती पापण्या खाते. हे किती दुर्दैवी आहे. माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतात, लिटरली स्वतःच्या थोबाडीत मारून घेतात. PhD प्रोफेसर्स आहेत, इंजिनियर, डॉक्टर. कारण ना इमोशनल क्वोशंट किंवा इमोशनल इंटेलिजन्स हे कसं हँडल करायचं आहे, इथे प्राधान्य नाही दिलंय अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये. करेक्ट. इथे फक्त IQ, इंजिनियर, डॉक्टर, 5 लाख ह्याहून त्या बंगला, गाडी, फॉरेन ट्रिप बस. म्हणजे तुम्ही सक्सेसफुल व्हायची डेफिनेशन हीच आहे का? नाही. तुमचं EQ कोणीही विचारत नाही. मग म्हणतात हीलर्सची गरज काय आहे? हीलर्सची गरज यासाठी, की तुम्हाला ना जेव्हा तुम्ही कुठल्याही लो फेजमध्ये असताना सोहम, पॉझिटिव्ह हो बोलणं खूप सोपं आहे. नाही होत आहेत पॉझिटिव्ह. हां. तुम्ही जेव्हा तुमच्या फेजमधनं जाता ना, लोकांना खूप इझी आहे बोलणं. "अरे पॉझिटिव्ह सोच, अच्छे पिक्चर देख." नाही, तेव्हा तुम्हाला कोणीतरी ऐकून घेणारं हवं. ऐकून घेऊन समजून त्या मुळाशी जाऊन, की मुळातच हा प्रॉब्लेम तू का अट्रॅक्ट केलास? हा करेक्ट. प्रॉब्लेम का उद्भवला? करेक्ट. त्या मुळांना रूट, दात दुखला म्हणून दात काढणं हा पण पर्याय आहे आणि दात दुखला म्हणून रूट कॅनल करणं हाही पर्याय, दातही वाचू शकतो. बरोबर. इनर चाइल्ड हिलिंग वर्क्स लाईक अ रूट कॅनल. तुमच्या लहानपणातली जी मुळं आहेत, ती जी चुकीची बिलीफ सिस्टम आहे, ती तुम्ही करेक्ट केलीत ना, कितीही मोठं सफरिंग असू दे, ते निघून जातं. मग आता त्या मुलीला एवढा कॉन्फिडन्स दिला, की तिथं जॉब करायला लागली आहे. ती माझ्याकडे आली तेव्हा काहीतरी 18,000 तिने कुठून कुठून पैसे घेऊन ती फी गोळा केली होती आणि आता ती काहीतरी 40,000-1,000 रुपये कमवतीये. वा. तिचा कॉन्फिडन्स आलाय. म्हटलं, हे बघ, लग्न हाच एम ठेवून नकोस. ऑफकोर्स आपण त्याच्यासाठी स्विचवर्ड मी करतेय, पण ते झालं नाही तर आयुष्यात संपलं असं ठेवू नको. ओके. प्रत्येकाचं एक जर्नी आहे, प्रत्येकाची एक सोल जर्नी आहे. असं मला नव्हतं माहिती. मी मॉडेलिंग ऍक्टिंगने सुरुवात केली, IIT मध्ये वाढले, नाही झाले इंजिनियर. हां. तो न्यूनगंड मीही ठेवलाच होता करेक्ट. की मी इंजिनियर नाही म्हणजे आय एम नॉट गुड इनफ. सोहम वयाच्या 35व्या वर्षीपर्यंत जोपर्यंत मला एंडोमेट्रियोसिस हिट नाही झाला, मी स्वतःला खूप कमी लेखायचे. बर. मला स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हता. मला 4 शब्द बोलताना भीती वाटायची. ओके. बिकॉज मी इंजिनियर नव्हते, मी डॉक्टर नव्हते, मी सो कॉल्ड फ्रेममध्ये बसणारी कॅटेगरी नव्हते. ऑफकोर्स स्पिरिच्युअलिटी हिटेड आणि या सगळ्या गोष्टी झाल्या, आजारपण आलं, म्हणून आय थँक दॅट की मला माझ्यातली ओळख, जे मी स्वतःला कमी लेखत होते, ती मला पटवून दिली अध्यात्माने. वा. कारण मी कोण आहे ना, माझ्यातली खरी जी ताकद होती ती मला त्या अध्यात्माने आणि माझ्या आजारपणाने दिली. आणि आता हे जे मी बोलतेय ना, हे 10 वर्षापूर्वी बोलायचं धारिष्ट्य नव्हतं, कारण मी स्वतःला कमी लेखायचे. आणि 99% लोक हे जे बघतात ना, स्वतःला कमी लेखतात. तुम्ही नका लेखू. प्रॉब्लेम शोधा, आयडेंटिफाय करा, एक्नॉलेज करा, ऍक्सेप्ट करा, त्याच्यावर ट्रीटमेंट घ्या, लाज बाळगू नका. प्रत्येक चोचेत तिथे दाण आहेत, तर प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. करेक्ट. तर त्यामुळे आज मी जरी इंजिनियर नसले तरी माझ्याकडे क्लायंट येतात ना, ते इंजिनियर आहेत. वा. IITचे ते पण वा. हार्वर्डचे आहेत. सो इट इज नॉट अबाउट युअर एज्युकेशन, इट इज अबाउट युअर इंटेन्शन. तुम्हाला किती पुढे जायचंय, किती शिकण्याची वृत्ती आहे आणि कोण किती शिकलंय ह्याच्यावरती लेबल न लावता, त्याला जज न करता, त्याचे भाव, त्याची प्युरिटी किती महत्वाची आहे. करेक्ट. आय थिंक ते माणसाने ना माणसाशी माणसासारखं वागावं. वा. तुला 2 पोळ्या खाऊन तुझी भूक भागेल, माझी 4 पोळ्यांची ॲपेटाईट आहे, ह्या लोकांची 6. म्हणून ते वेडे आहेत का? प्रत्येकाची भूक, ॲपेटाईट वेगळा आहे.
करेक्ट. तसंच प्रत्येक माणसाचं इमोशनल ॲपेटाईट, मेंटल ॲपेटाईट, फायनान्शियल ॲपेटाईट ही वेगळी आहे. तुम्ही का जज करता? हां. आणि त्या जजमेंटसाठीच ना सोहम लोक हिलरकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे किंवा सायकियाट्रिस्टकडे त्या भीतीपोटी जात नाही. जात नाही. कितीतरी लोक माझ्याकडे येतात ज्यांना कॅन्सर आहे ते बोलायला पण भीतात. बर. लाज काय वाटायची? आजार आहे तो, इट्स ओके. मी एंडोमेट्रिसिस बद्दल, पिरियड्स बद्दल इतकं ओपनली बोलते, लाज काय वाटायची त्याच्यामध्ये? पण लोक जजमेंट्सच्या नावाखाली स्वतःचं खच्चीकरण करतात. तर मला इथे सांगायचं आहे की मी नेहमीच म्हणते की आपले दुश्मन बाहेर नाही आहेत, आपले दुश्मन आपले विचार आहेत. खरे. आणि ते असे इतके ऑर्थोडॉक्स विचार स्वतःचेच केलेले आहेत. का? कारण त्या आतले इनर चाइल्डला हां. हे चॅनलच नाही मिळालाय. हम्म. मी कसं सांगू, मला या गोष्टींची भीती वाटते. मग आई जज करणार हां. किंवा फ्रेंड जज करणार. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये पण आपण किती सोड ना, मी जाऊ दे, नाही सांगत, काय विचार करेल. हम्म. मग तुम्ही ॲटलिस्ट हिलरकडे जा. काय नाही तर 21 डेज मिरर वर्क एक्सरसाइज आहे लुई हेचं. यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक आहे लुई हेचं. हे वाचून पहिली स्टेप घ्या. आहे त्या दलदलीत राहू नका. करेक्ट. तुम्हाला जर चेंज हवा असेल, इफ यू वॉन्ट टू बी द चेंज, इफ यू वॉन्ट टू सी द चेंज, फर्स्ट यू हॅव टू फील दॅट चेंज इनसाइड. हां. तो चेंज ॲक्सेप्ट करायला आधी तुम्हाला प्रॉब्लेम काय तो आयडेंटिफाय करायला लागतो. करेक्ट. आणि मग प्रश्न येतो बिलीफ सिस्टम, माइंडसेट तुमचा काय आहे. आणि तुम्ही ब्रेन वेव्स चेंज करून जर त्या गोष्टी बदलू शकाल तर मग यार लाईफ इज अनलिमिटेड. इट्स लाईक अ प्लेन कॅनव्हस. वा वा. थोडा एक वेगळा प्रश्न विचारतो. युजली आपण आता ओव्हरऑल इनर चाइल्ड हिलिंगबद्दल जे बोलतोय, सो स्त्रियांना आपण असं म्हणूयात की इक्यू थोडासा जास्त असतो पुरुषांपेक्षा. आता याच्यामध्ये असं होतं ना, आपले बाबा किंवा आजोबा जे असतात हे लहानपणापासून त्यांच्यावर एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि कंटिन्यू वर्क मोडमध्येच ते असतात. तर एखादा पुरुष असेल किंवा आपण म्हणूयात पुरुष असेल, स्त्री असेल, ह्यांना हे आयडेंटिफाय कसं करता येईल किंवा त्यांना त्यांचे सिम्पटम्स कसे कळतील की ओके मला इनर चाइल्ड हिलिंगची गरज आहे. ईश्वर, करेक्ट. मदर इज फॉर नर्चर अँड फादर इज टू टेक केअर ऑफ द फॅमिली. ही कॉन्सेप्ट आहे, पूर्वंपार चालत आलेली आहे. अगेन सप्रेशन ही जी एक कॉन्सेप्ट आहे की दाबून ठेवा. आपल्याला लहानपणापासून एक सांगतात लोक, मर्द को दर्द नाही होता. क्यों नाही होता? आत्ता इथे चिमटा काढला तर दुखेल ना. हो. फक्त तो एक्सप्रेस करायचा नाही, आणि एक्सप्रेस केला तर मग जजमेंट. म्हणून ते एक आहे. आणि बायकांनी नेहमी शोषिकच राहायचं. म्हणजे जी बाई गप्प राहून सगळं काम करेल ती शोषिक. तिला त्रास होत नाही का? होतो. तुम्ही एक्सप्रेसच नाही करू देत कोणाला, कारण एक्सप्रेस केल्यावर मी जसं म्हटलं जजमेंटच करतात. आता घरातले आपले बाबा असतात, जबाबदाऱ्यांची जाणीव का त्या बिचाऱ्या बाबांवरच टाकायची? का नाही इक्वल तुम्ही करू शकत? ठीक आहे ना, बाईला ते एक देणगी आहे मल्टीटास्किंग करायची. मग का नाही ते संभाषण, का नाही ते कॉन्व्हर्सेशन होत की चल आपण दोघांनी मिळून हे करूया, तू 50,000 कमव, मी 50,000 कमवतो, आपण दोघांनी करूया. मग तेच का नाही पुरुष म्हणत की चल आज हा भाजी मी फोडणीला टाकतो, पोळ्या तू लाट. हे यायला पाहिजे, कॉन्व्हर्सेशन्स यायला पाहिजेत. ती अनफॉर्च्युनेटली होत नाहीत. मी असं नाही म्हणणार मेल डॉमिनेशन किंवा फिमेल डॉमिनेशन, पण कुठलीही गोष्टीच्या बॅलन्समध्ये चालते ना. एक यिन यान नावाचं एक जॅपनीज आहे, एक ब्लॅक फिश आणि व्हाईट, की तुमच्या आतली प्रत्येक पुरुषात एक स्त्री आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष एनर्जी वाईज आहे. ओके, राईट साईड इज मॅस्क्युलिन आणि लेफ्ट साईड इज युअर फेमिनिन. ठीक आहे. जर नवरा आणि बायकोने बसून मॅस्क्युलिन फेमिनिन, अगेन नॉलेजच नाहीये ना, आपण ह्या माध्यमातून जे बेसिक आहे ते सांगण्याचा प्रयत्न करू. जर प्रत्येक पुरुषातल्या स्त्रीने ह्या स्त्रीचं समजून घेऊन, प्रत्येक स्त्रीने या पुरुषाचं पण तिच्यातल्या मॅस्क्युलिनचं समजून जर एकत्र येऊन या गोष्टी सॉल्व्ह केल्या तर प्रॉब्लेम, मी म्हणत नाही की येणार नाहीत, पण त्याच्यात सोल्युशन पटकन येईल. करेक्ट. कारण लोक काय विचार करतात, प्रॉब्लेमवर फोकस करतात, लोक सोल्युशनवर नाही विचार करत. सो जेव्हा तुमचं इनर चाइल्ड वुंडेड असतं तेव्हा जॉबमध्ये लॉस, जॉब लॉस किंवा कंटिन्युअसली फेल्युअर्स, स्ट्रेस, एन्झायटी, चिडचिड, रिपिटेटिव्ह पॅटर्न्स येतात. मल्टिपल डिवोर्स, मल्टिपल ब्रेकअप्स, मल्टिपल टॉक्सिक पार्टनर्स किंवा टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये नवरा मारतोय तरी बायको राहते. सहनशक्ती नाही ही. करेक्ट. आणि जी बाई नवऱ्याचा मार खाऊन करून राहते टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये, दॅट इज कॉल्ड ट्रॉमा बॉन्ड. You are bonded with trauma. Why? Because you're not financially or emotionally
स्ट्रॉंग टू टेक अ स्टँड की मी सोडून जाते. हम्म. अगेन समाज काय ओके. म्हणेल, नवऱ्याने सोडलं किंवा नवऱ्याला सोडून आली. म्हणजे सहन करणं म्हणजे चांगलं आणि आवाज उठवणं म्हणजे आगाऊपणा. हे हे ना, हे जोपर्यंत इथून नाही बदलत ना सोहम, हम्म. तोपर्यंत खूप प्रॉब्लेम आहेत. ओके. आणि बायकांसाठी हा इश्यू आहे की ते सहन करून राहतात, त्यामुळे त्या स्वतःला स्ट्रॉंग स्ट्रॉंग समजतात. या दाखवतात. पॉडकास्टमध्ये बापरे मी खूप बोलतेय, नाही नाही पण बिलकुल. हे खूप नॅचरल आहे. आणि माझ्या मते हक्कानी आनंदी जगणं हा प्रत्येक स्त्रीचा, प्रत्येक पुरुषाचा अधिकार आहे. ऑफकोर्स. पॅटर्न्स तुम्ही जर बघताय आणि त्याच्यावर ऍक्शन घेत नाही आहात, तर अत्याचार समोरचा नाही, तुम्ही स्वतःवर करताय. खरं. आणि इनर चाइल्ड हिलिंगमध्ये जर तुम्ही नाही ते पॅटर्न्स अंडरस्टँड केले आणि स्वतःला हील केलं, तर मग पत्रिका वरती ग्रह किती फिरू देत, तुमची न्यूमरोलॉजी किती नंबर मिसिंग असू दे, ते जबाबदार नाही आहेत. तुम्ही ऍक्शन नाही घेतात. कारण जेव्हा वर्ण येतो ना आईच्या गर्भात, आपण दिस इज जस्ट अ बॉडी, आपण एक बॉडी शोधली आहे आपल्याला जन्म घेण्यासाठी, तेव्हा देवाने ना भलेही कर्मा चक्र ह्याहून त्या सगळं त्याच्याकडे ठेवलं असेल, पण इथे ना सोहम चॉईस ठेवलेलं आहे आपल्याकडे. ओके. व्हॉट यू चूज, व्हॉट यू चूज यू बिकम. हम्म. तुम्ही जे डिसिजन घेणार आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. करेक्ट. सो तुमचं इनर चाइल्ड वुंडेड असेल तर तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये असता का, कारण तुम्हाला फादर वुंड असतो. बहुतांश हे सगळं जे बोलते ते सगळं पुस्तकात अवेलेबल आहे. बरं. NLP करत असताना मी हे सगळं शिकलेली आहे. ज्या मुलींचे बाबा इमोशनली अवेलेबल नसतात, ओके. फिजिकली अवेलेबल नसतात, त्या मुली प्रेमाच्या शोधात टॉक्सिक पार्टनर अट्रॅक्ट करतात. बर. ओके. ज्या मुलांची आई इमोशनली अवेलेबल नसते किंवा फिजिकली अवेलेबल नसते किंवा खूप स्ट्रिक्ट असते, ते इव्हेंच्युअली टॉक्सिक पार्टनर किंवा डॉमिनेटिंग बायको पार्टनर अट्रॅक्ट करतात. बर. आता हे सगळं NLP करत असताना मला जेव्हा जेव्हा क्लायंट्स येतात किंवा जेवढा मी अभ्यास करते, काल युंगने ह्याची सुरुवात केली होती, इनर चाइल्ड ओके. हिलिंगची कॉन्सेप्ट, की आपल्या प्रत्येकामध्ये एक लहान मूल असतं. सबकॉन्शियसच्या द्वारे लहानपणाचं जे प्रोग्रामिंग असतं तेच प्रोग्रामिंग घेऊन आपण मोठे होत असतो, पण बेसिकली आतमध्ये प्रोग्रामिंग तो वही है ना. करेक्ट. आप बड़े हो गए लेकिन बिलीफ सिस्टम तो वही है. तर ते हील करण्यासाठी ते कसे ओळखायचे, की स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, वारंवार येणारे रिपिटेटिव्ह पॅटर्न, टॉक्सिक मॅरेजेस, मल्टिपल डिवोर्स, हेल्थ इश्यूज. माझा हेल्थ इश्यूज पण मी जेव्हा माझं इनर चाइल्ड हिलिंग केलं, माझे आईबाबा दोघे जॉब करायचे, तर मला ना ते हवे होते. आय वॉन्टेड देअर अटेन्शन. सो आय यूज टू प्रे, मी खूप आजारी पडू दे. बर. की मी काय व्हिज्युअलाइज, तेव्हा अक्कल नव्हती, मी 8वी-10वीत असेल, तेव्हा मी व्हिज्युअलाइज करायचे की माझे बाबा ॲपल कापतायत आणि आई पाय चिपते आणि ते माझ्या बरोबर आहेत, कारण दोघे जॉब करायचे. आणि ते माझ्या डोक्यात होतं. 8 ऑपरेशन झाले. आणि जेव्हा मी हील करायला लागले तेव्हा म्हटलं, शी वनश्री तू किती चुकीचे विचार करत होती. मी हे का एवढं ओपनली एक्झाम्पल बोलते, कारण मी हीलर जस्ट नेम फेम मनीसाठी नाही झाली आहे. मी खूप खड्ड्यात पडली आहे आणि त्या खड्ड्यात पडून स्वतःला उभं केलंय. आणि ते उभं करत असताना मला लुई हे, जो डिस्पेन्झा, जवळजवळ मी 17 ते 18 कोर्सेस केले. ते करत असताना मी माझी नव्याने कळत गेले मला. आणि मी ज्या चुका केल्या आहेत त्या समोरच्यानी करू नये. मला सेव्हियर्स कॉम्प्लेक्स, की सेव्हियर्स कॉम्प्लेक्स इज अ टर्म ज्याच्यामध्ये आपण जेव्हा भोगतो तेव्हा ते पेन आपल्याला माहिती असतं आणि ते पेन तुला होऊ नये म्हणून तू मदत जरी मागितली नाहीस तरी जाऊन मी करते. अच्छा. आय हॅव डेव्हलप्ड दॅट ओके. बिकॉज माय मॉम डॅड यूज टू गो टू ऑफिस, आय यूज टू स्टे अलोन इन द हाऊस. मला एकटेपणाचं माहिती दुःख काय आहे. तो अननोइंगली माझी पर्सनॅलिटी बिकेम अ पीपल प्लीजर्स पर्सनॅलिटी. सो ह्याच्यामध्ये पण इनर चाइल्डमध्ये वुंड्स आहेत. अबंडनमेंट वुंड, रिजेक्शन वुंड, बिट्रेयल वुंड, ट्रस्ट वुंड. हे वुंड्स घेऊन आपण जगतो. ओके. आणि किती लेवलला डॅमेज करतो. आपण खूप इझिली बोलतो की त्यांनी मला फसवलं. तू का अट्रॅक्ट केलं? चांगली माणसं पण होती. ट्रू. पण तुझ्या नर्वस सिस्टमला जे माहिती आहे तेच पार्टनर तो अट्रॅक्ट करतो. ओके. जर लहानपणी सांगितलं की आपण गरीब होत, आपलं जेवढी ऐपत आहे तेवढंच बघून हातपाय पसरवा, तुझी बिलीफ सिस्टम काय झाली? नाही नाही, पैसे नको, जास्त पैसे नको. आईबाबा चालत राहिलेत ना, आईबाबा एवढं राहिलेत ना, मग आपण नाही मोठी स्वप्न बघायची. पण कदाचित तू 10 लाख कमवू शकतोयस ना. मोठं झाल्यावर तुला वर्थ कळली. मग इनर चाइल्डमध्ये जेव्हा अशी माणसं येतात माझ्याकडे, तेव्हा सांगते की ती सिच्युएशन
आई बाबांच्या अनुभवावरनं दिलं होतं. झालं. आई बाबांची चूक नाही ह्याच्यात. हम्म. सो इथे असं कोणी समजू नये की आई बाबांनी चुकीचं सांगलं की दे विल स्टार्ट हेटिंग देम. नो, आई बाबांच्या लिमिटेड नॉलेजच्या नुसार त्यांनी आपल्याला ते नॉलेज दिलं. दॅट इज कॉल्ड जनरेशनल ट्रॉमा शिफ्टिंग. ओके. की एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे जेव्हा इन्फॉर्मेशन येते ती चूक बरोबर काही नसतं. सी, चूक बरोबर काहीच नसतं. एव्हरीथिंग इज डिफरंट. ओके. नो वन इज राईट, नो वन इज रॉंग, Wrong. एव्हरी वन इज डिफरंट. ओके. पण त्या सिच्युएशनमध्ये तेव्हा ती इन्फॉर्मेशन मिळणं गरजेचं होतं. पण आता 2026ला ये नाही आहे ना, बट आप बिलीफ सिस्टम वही लेके चल रहे हो. करेक्ट. मग तुझ्यामध्ये नेहमी क्वेश्चन, मैं रिस्क लूं क्या, मैं स्टॉक में पैसा डालू क्या. नहीं नहीं यार, माँ बाप ने डाला था डूब गए थे. नाही, आता मी जसं मार्केटमध्ये पैसे कधी घालायचा विचार केला, आई नाही नाही आमचे डुबले होते. म्हटलं अरे तुमचे डुबले माझे का माझे का डुबतील. वाय विल आय कॅरी दॅट बिलीफ सिस्टम. करेक्ट. सो तो जनरेशनल ट्रॉमा मी कट करून टाकला. ओके. त्याचा फायदा हा इनर चाइल्ड हिलिंगचा की तुमचे रॉंग बिलीफ सिस्टम जे आहेत ते तुम्ही ॲक्नॉलेज करता, ॲक्सेप्ट करता, तुम्ही रिपेरेंटिंग करून त्या बिलीफ सिस्टमना क्लिअर करता, ऑल्टर करता आणि मग त्याचे आन्सर्स तुम्हाला थ्रू सक्सेस यायला लागतात. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. ओके. इट्स व्हेरी डीप. हा पॉडकास्ट बघताना लोकांना कदाचित थोडं हेवी हेवी वाटू शकतं. किती लोक बघतील मला माहिती नाही. पण ज्यांना खरंच लाईफमध्ये तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार ही जर म्हण माहिती असेल तर जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता, स्वतः डोळे बंद करून आतल्या डोळ्यांनी आतलं विश्व बघता, ती जबाबदारी घेता की आजपर्यंत जे झालं इट्स ओके. स्वतःवर हार्श होऊ नका, कोणाला ब्लेम करू नका, कोणावर चिडू नका. जबाबदारी घ्या की आजपासून हाच तो क्षण, हाच तो दिवस, इथून मी सुरुवात करते की नवीन बिलीफ सिस्टम, नवीन माइंडसेट आणि नवीन वेव्स टाकून माझं इनर चाइल्ड मी हील करणार. जे काही चुकीचे बिलीफ सिस्टम आहेत ते मी कट करणार. आय एम हॅपी, आय एम हेल्दी, आय अट्रॅक्ट मनी, आय अट्रॅक्ट गुड पार्टनर हे बोलून आंब्याची बी पेरल्यावर पेरू येत नाही. नाही, आंबाच येणार. चांगले तुम्ही जेव्हा थॉट्स घालता तेव्हा त्याचे रिझल्ट चांगलेच येणार आहेत. करेक्ट. सो ही जेव्हा पूर्ण प्रोसेस तुम्ही इनर चाइल्ड हिलिंगची करता त्याच्यामध्ये एक खूप सुंदर टेक्निक आहे. मी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगते की तुम्हाला आता समजा वाटत असेल की मी पैसे नाही कमवत, पैशाचंच घेऊ कारण 99% पैसे आहेत की आय एम नॉट गुड इनफ, मी नाही कमवत जास्त पैसे, किंवा आय एम बँकरप्ट, किंवा मी गरीब आहे. हा थॉट प्रोसेस जनरली सगळ्यांचा असतो. बरोबर. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. तर काय करायचं आहे, सिम्पल खुर्चीवर बसायचं आहे, इमॅजिन करायचं एक टी व्ही आहे. बरं. ओके, त्या टी व्हीवरती स्वतःला एक बघायचं आहे 8-10 वर्षाचा असताना एक गरीब बिचारा की आय एम नॉट गुड इनफ अशी एक इमेज बघायची आहे. आणि मग ती हळूहळू फेड होते, पुसट होऊन तर पूर्ण त्या मुंग्या यायच्या ना टी व्हीवर, अशा मुंग्या येतात आणि ती स्क्रीन ब्लँक होतीये. ओके. मग उठायचं, टीव्हीचं बटन बंद करायचं. अच्छा. मग परत थोड्या वेळाने ते टीव्हीचं बटन ऑन करायचं आणि तिथे कलर स्क्रीन येणार आहे आणि तिथे छान पैशाच्या नोटा आहेत आणि छान आत्ताचं व्हर्जन जे आहे ते आहे आणि म्हणायचं आहे आय एम अबंडंट, आय एम अ मनी मॅग्नेट, माझ्याकडे महालक्ष्मी, माझ्याकडे लक्ष्मी येते, मी पैसे कमवत नाही, माझ्याकडे लक्ष्मी येते. त्याच्यानंतर आय एम अबंडंट, आय अट्रॅक्ट मनी फ्रॉम एव्हरीवेअर, असं करून तो पिक्चर ना ब्राईट होऊन एकदम कलरफुल होतोय. बर. ही टेक्निक जी आहे NLP मध्ये आहे ती तुमचं नेगेटिव्ह आहे ते ब्लॅक अँड व्हाईट इमेजमध्ये टाकून द्या. टीव्हीचं बटन बंद करा की आता ते मी कट केलंय. ब्रेनला खरं खोटं कळत नाही. ब्रेनला तुम्ही जे द्याल तेच तो देणार आहे. करेक्ट. ओके. आणि मग जेव्हा तुम्ही टीव्ही ऑन करता मग आय एम अबंडंट, आय एम अ मनी मॅग्नेट आणि मग तुमचा करंट तो कलर मस्त छान ब्राईट होत जातोय. ती इमेज डोक्यात, इट इज ऑल इमेज. जे इमेजेस देत आहे ब्रेनला तसं घडायला लागतं. म्हणजे मी जे मॅनिफेस्ट केलेलं आहे आज ताग्यात माझे 3 विजन बोर्ड झालेत, 3ही विजन बोर्ड पूर्ण झालेत. वा. सो विजन बोर्ड तुम्ही बनवा मोबाईलमध्ये. म्हणजे मी काही टिप्स पण देते की जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना कळेल की विजन बोर्ड बनवायचा आहे. हो ओपोनोपोनो, हार्टवरती हात ठेवून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू म्हणायचं आहे. तो इन्सिडेंटचा आठवण करून. ओके. त्याच्यानंतर जर्नलिंग, तुम्ही तुमचे जे वाईट अनुभव आहेत ते लिहा. बर. कात्रीने कचा कापा, बर. जाळा
आणि ते रिलीज करा की आय रिलीज माय पेन, आय रिलीज माय निगेटिव्ह थॉट्स. ओके. हे 21 दिवस तुम्ही करून बघा. असे कमाल रिझल्ट्स आहेत. म्हणजे मी 6 महिने बेडवर होते. मी काय विजन केलं माहिती आहे? हम्म. माझा स्टुडिओ आहे, मी वा. चालतेय. 7व्या महिन्याला माझा स्टुडिओ होता. वा. सो आप जिसमें डालोगे ना, हे बघ हम्म. दगड आहे. हम्म. आता मूर्ती दगडात आहे हम्म. की मूर्तिकार बनवणारे सांग तुम्हाला. मूर्तिकार बनवणं. बरोबर. म्हणजे तो त्याच्यावर घाव ठाक 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 हम्म. करणार. म्हणजे मग मूर्ती दगडातच आहे ना. हम्म. तुम्हाला ते ठाक ठाक करावं लागेल. Correct. स्वतःवर काम करावं लागेल. तुम्ही Correct. जेव्हा स्वतःच्या इनर चाइल्डवर रॉंग बिलीफ सिस्टमवर काम करता, इतकी एक नवीन पर्सनॅलिटी बाहेर येते हा. की ही 10 वर्षापूर्वीची वनश्री नव्हती. हिला मी घडवली आहे. हा. आणि जेव्हा तुम्हाला कळतं ना की माझ्यामध्ये ती ताकद आहे की मी स्वतःला घडवू शकते, हम्म. त्याच्यासारखा आनंद नाही आहे. कारण आपण ना आईबाबा, समाजाने दिलेल्या बिलीफ सिस्टमवर चालत असतो True. आणि आपण त्यांच्या अँगलने आपल्याला बघत असतो. करेक्ट. पण जेव्हा आरशात भरून आपण आपल्याला बघतो ना की अरे माझ्यात तर हे पोटेन्शियल आहेत, माझ्याकडे IIT बॅकग्राऊंड आहे, पण मी हिलर झाले ना. म्हणजे मी काय कमी शिकलेली आहे किंवा माझ्यात काय न्यूनगंडक काही आहे का? नाही. इमॅजिन अ वर्ल्ड फुल ऑफ ओनली इंजिनियर्स. who will paint this painting? हम्म. who will make these flowers? किंवा कोण दाढी कोण करेल? नावे प्रत्येक जण आपलं युनिक टॅलेंट घेऊन आलंय. कोणी कोणाला कमी लेखू नये. मला असं वाटतं की माझ्यामध्ये जर काय टॅलेंट असेल ते स्पष्टपणे आईबाबांशी बोला. मला ह्याच्यात आवड आहे, मला प्लीज तुम्ही प्रोत्साहन द्या. आणि आईबाबांनी सुद्धा प्रोत्साहन द्यायला हवं. हम्म. अगदीच काही वाईट तुम्ही करत असाल तर नाही, पण एक जनरल जे आहे. आणि स्वतःसाठी स्टँड घ्या. हम्म. प्रत्येक गोष्ट चलताय यार, जाऊ दे यार, काय फरक पडतो, नका करू. नाही कर. बिकॉज वेन यू टेक युअर सेल्फ फॉर ग्रँटेड, पीपल विल टेक यू फॉर ग्रँटेड. ट्रू. द वे यू ट्रीट युअर सेल्फ, पीपल विल ट्रीट यू. व्हेरी ट्रू. सो इनर चाइल्ड हिलिंग जेव्हा तुमचं हील व्हायला लागतं, तुम्ही पर्सनॅलिटी तुमची वेगळी व्हायला लागते. तुमचं सर्कल बदलायला लागतं, तुमचे चॉईसेस बदलायला लागतात. आणि मग कसं होतं ना की जुने कपडे फेकून देतो ना आपण, ठेवतो का? तू 10वीतला असताना कपडे आहेत, नाही. असेल एखाद दुसरं काहीतरी आठवण म्हणून. हम्म. मग जुने कपडे ठेवत नाही. हॉटेलमध्ये गेल्यावर तू बेस्ट टू बेस्ट फूड ऑर्डर करतोस. येस. मॉलमध्ये गेल्यावर बेस्ट टू बेस्ट जॅकेट्स कपडे घेतोस. करेक्ट. मग विचार करताना कशाला सगळ्यात लोएस्ट विचार? वाय? करेक्ट. पिक द बेस्ट. ठीक आहे, मी आत्ता नाही अंबानी, पण मला माहिती मी होईन. आणि हाऊ मच मनी विल मेक यू रिच? 10 करोड? 20 करोड वाला भी है ना भाई. तो फिर मैं 20 करोड कमाने के बाद 40 करोड वाला है. कुठेतरी ते बटन आहे ना, पॉज. बस जो है इसमें खुश हूँ, ग्रो करना है, आया अच्छा है, बट यहाँ पे खुश हूँ. बी ग्रेटफुल फॉर व्हॉट यू हॅव. व्हेरी. पगार आल्यावरती लोक काय करतात? अरे यार एवढे सगळ्यांचे पैसे द्यायचे, EMI ये वो. किती लोक म्हणतात थँक्स यार माझा पगार आला. किती लोकांना पगार नाही आहेत. खरं. हे कॉन्व्हर्सेशन्स तुमचे बदलायला हवेत. आणि हे कॉन्व्हर्सेशन्स केव्हा बदलतील? जेव्हा अंदर का बिलीफ सिस्टम बेस्ट आहे, मग ते रिफ्लेक्ट होईल. सो इनर चाइल्ड हिलिंग म्हणून महत्वाचं आहे. वा वा. तुम्ही जसं म्हणालात तसं हा डीप आहे पॉडकास्ट. बट जे आतापर्यंत बघतात ना, इन्क्लुडिंग मी, मला असं रिलेट होतंय की असं आपल्या आजूबाजूला कोणी आहेत का लोक काय होतं. तुझे असतील इनर हो. चाइल्ड वुंड्स काही Yes, ना yes. काहीतरी. मी आता तेच इथून पुढे आता तेच प्रश्न विचारणार आहे. सो आपल्या आजूबाजूला आपण बघतो की खूप लोक असतात की किती चांगलं होते त्यांच्या बाबतीत तरी सुद्धा ते कंप्लेंट्स करतात हो. कंटिन्युअसली. किती वाईट होते तरी कंप्लेंट्स असतातच. सो यांचा कुठल्या टाईपचा वुंड असू शकतो आणि हे कशा पद्धतीने हील होऊ शकतात? निग्लेक्ट वुंड. ओके. कारण ह्यांना लहानपणी जे काही केलं असेल ह्यांना अप्रिसिएशनच मिळालं नसेल लाईफमध्ये. हां. अगदी छोटं पेंटिंगचं कॉम्पिटिशनमध्ये बक्षीस मिळालं किंवा छोटे मिळालं, कारण आईबाबा बिझी असतील नोकरीमध्ये. मिळालं, ठीक आहे. तर ते कोरलं जातं यार, मी किती पण केलं तरी. मग कसं होतं ना, आयदर तुम्ही ती पर्सनॅलिटी बनता किंवा तुम्ही त्याला घाबरून तशी पर्सनॅलिटी बनत नाहीत. ओके. त्यामुळे मग तुम्ही पण तसे बनता, कंप्लेंट करता, तुम्ही निग्लेक्टेड आहात ना. त्यामुळे मग तुम्हाला जर कोणी मी सांगितलं की अरे हे बघ, हे काय छोड ना, इसमें क्या इतना क्या, मेरा इतना बडा है. सो अबंडनमेंट वुंड जो असतो तो आईबाबा इमोशनल अवेलेबल नसताना तुम्हाला एकटेपणाची भीती वाटते किंवा एकटेपणामध्ये राहायलाच आवडतं. आयदर तुम्ही माणूसघणे होता किंवा मग तुम्ही क्लिंगी होता. टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये लटकून राहता की मला हा सोडून गेला तर माझी वाट लागेल. ओके. बिट्रेल वुंडमध्ये लहानपणी फसवणूक झालेली असते तुमची.
म्हणजे कशी की आई म्हणतात मी तू हे केलंस ना तर मी तुला चॉकलेट देईन, हे केलंस ना मी तुला, आणि ते देतच नाहीत. हे बघ त्या मुलासाठी ते बिट्रेच आहे, करेक्ट बिट्रियलच झालेला आहे. करेक्ट त्याच्यानंतर ट्रस्ट, अगेन ट्रस्ट, की सांगताना की तू जर 100 पैकी 90 आणलेस ना तर तुला आम्ही हे घेऊन देऊ, बर किंवा तू असं केलं ना तर आम्ही असं करू, आणि ते जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा हा वुंड एक येतो. त्याच्यानंतर बिट्रियल झालं, ट्रस्ट झालं, रिजेक्टेड. तुम्ही खूप काही करता, छोट्या गोष्टी असतात की मी आज रनिंग रेसमध्ये जिंकून आलोय आणि तुम्ही त्याच्याकडे बघतच नाही, किंवा तू जे सांगतोयस ॲज अ किड आई बाबा त्याला घेणतच नाहीयेत, महत्वच देत नाहीयेत. ओके सो यू फील रिजेक्टेड. मग मोठे होऊन सुद्धा तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये जाता तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो की मी प्रेझेंटेशन तर केलंय पण मी बोलू कसं, मी रिजेक्ट झालो तर. बघ नेहमी आतला आवाज असतो, करेक्ट चेहरा दाखवताना मास्क, मैं बेस्ट हूँ, मैं कॉन्फिडेंट हूँ, पर अंदर से मैं जाऊँ, मैं नहीं जाऊँ, मी रिजेक्ट झालो तर. चेक करा, तुम्ही जॉबला इंटरव्ह्यूला जात असाल, इनफॅक्ट जॉब करत असाल, रिलेशनशिपमध्ये असाल, दाखवताना सगळे मास्क, एव्हरीबडी वेअर्स अ मास्क. करेक्ट पण त्या मास्कच्या आतमध्ये एक आतला आवाज कायम असतो, दॅट इज युअर वुंडेड इनर चाइल्ड. अच्छा जर कुठलंही काम करत असताना तुमच्या आतमध्ये कशाला करतोय, होईल का, डायलिमामध्ये, करू नको करू, जाऊ नको जाऊ, लग्न टिकेल नाही टिकेल, हे जेव्हा डाऊट्स असतात ना दॅट मीन्स युअर इनर चाइल्ड इज वुंडेड ओके आणि त्याला हिलिंगची गरज आहे. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कॉन्फिडेंटली करता की अरे जे होईल ते होईल, होणार, मला माहिती आहे, झालं तरी फायदा आहे, नाही झालं तरी शिकवण आहे, हो हा थॉट प्रोसेस येईल. किंवा रिलेशनशिपमध्ये सुद्धा की चल मला 2 पावलं मागे घ्यायची आहेत ना, घेतो ना. धनुष्याला पण बाहेर पडायचं असेल तर यार उसको पीछे जाना पडता है. सो रिलेशनशिपमध्ये 2 स्टेप पीछे आहे, इट्स ओके. मग तिथे इगो असेल तर वुंडेड आहे. हा पण तुम्ही अगदी काय म्हणतात ना, साखर कशी पाण्यात विरघळते तसं तुम्ही, हा पण समोरच्यानी पण ती जाणीव ठेवायला हवी की ह्यानी 2 पावलं माझ्यासाठी मागे घेतलेलं आहे, तर मी सुद्धा 2 पावलं ह्याच्यासाठी माझी जेव्हा गरज पडेल. सो अगेन म्हटलं बॅलन्स, yin yang, हा ते खूप गरजेचं आहे. सो वुंडेड असेल ना तर तुमचा इगो, मनामध्ये द्वंद्व, हो नाही, करू नको करू, किंवा समोरच्याला कमी लेखणे, स्वतःला ग्रेट समजणे, युअर चाइल्ड, इनर चाइल्ड इज वुंडेड. ओके पण जेव्हा गोष्टी सहजरित्या सोप्या पद्धतीने छान पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आणि तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने जगताय, सगळ्या गोष्टींच्या छोट्या छोट्या वडापावमध्ये पण आनंद शोधताय, दॅट मीन्स युअर इनर चाइल्ड इज हॅपी. ओके तुम्हाला फक्त काय करायचंय, ते जे वुंडेड चाइल्ड आहे 8 वर्षाचं 10 वर्षाचं, त्याला जाऊन रिपेरेंट करायचंय. ओके त्याला त्या लहान मुलाचे आई बाबा तुला व्हायचंय. त्याला ऑब्झर्व करायचंय की ठीक आहे आता तू एकटा जरी होतास पण आता मी मोठा झालोय ना. करेक्ट त्याला जाऊन मिठी मारायची आहे. हे सगळं तुम्ही मेडिटेशन, आम्ही ॲज अ थेरपिस्ट मी करते, ओके त्याला मिठी मारायची आणि मग त्याला नवीन फिडिंग, अरे तू छान आहेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, कोणी काही बोललं नाही तरी मी आहे ना. सो तू तुझ्या इनर चाइल्डशी फ्रेंडशिप करतोस, ओके तू तुझ्या इनर चाइल्डला नवीन प्रेमाची भाषा शिकवतोस, आणि मग ते हळूहळू आतले आवाज आहेत ना डाऊटवाले, ते निघून जातात. सो तुझा सबकॉन्शियस माइंड आहे ना त्याचं आपण रिवायरिंग आणि रिपेरेंटिंग आणि रिवॅम्पिंग करतो ओके विथ न्यू ॲफर्मेशन्स आणि न्यू थॉट्स. ओके वनश्रीजी, तुम्ही एवढं सुंदर पद्धतीने सांगताय. हा आत्तापर्यंतचा खूप इन डेप्थ पॉडकास्ट चालू आहे आणि एक वेगळ्याच प्रकारचं एक सॅटिस्फॅक्शन असतं ना, की आपल्याला आपली उत्तर अशी समोरून मिळतात, असं एक फिलिंग सुद्धा येत आहे. मगाशी आपण ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही सांगितलं होतं की आपला प्रत्येक बॉडी पार्ट जो आहे, जर तो कुठला दुखत असेल किंवा तुम्हाला काही डिसीज असेल त्या रिलेटेड, तो आपल्याला सांगतो की तुमचा ट्रॉमा कुठला आहे. करेक्ट. सो त्याविषयी आम्हाला सांगाल. येस, त्यासाठी मला माझा फोन घ्यावा यासाठी हो. लागेल, कारण खूप डिसिजेस आहेत किंवा खूपच काय म्हणतात त्याला, एवढे सगळे नाही लक्षात राहत बरेचदा. हां हां पण वेअर युअर बॉडी स्टोर्स इमोशन्स. मी काय झालं ना, मी जेव्हा आजारी झाले तेव्हा पडले तेव्हा मी या सगळ्या गोष्टी शिकले. ओके सो लुई हेने खूप सुंदर लिहिलेलं आहे, यू कॅन हील युअर लाईफमध्ये. तुम्ही सगळ्यांनी ते पुस्तक घेऊ शकता आणि वाचू शकता. कुठले इमोशन्स तुम्ही स्टोअर केले, ते प्रोसेस नाही केले, तर कुठलं आजार पण येऊ शकतं. बर ओके, जसं आता डायबिटीज ज्यांना होतो त्यांच्या लाईफमधला स्वीटनेस निघून गेलेला असतो किंवा त्यांना खूप बिटर वाईट अनुभव आलेले असतात आणि त्यांच्या लाईफमधनं प्रेम निघून गेलेलं असतं, त्यांना मोस्टली डायबिटीज होतो. ओके थायरॉइड ज्या लोकांना होतो ते लोकांना एक्सप्रेस नाही करत, खूप सप्रेस करतात. मग पुरुष असतील, माझ्याकडे आता एक माणूस आहे, ही 47, त्याला त्या पुरुषाला थायरॉइड झालाय बर कारण तो एक्सप्रेस नाही करत.
सो असं त्या पुस्तकात लिहिलेलं आहे A to Z डिझिजेस, की कुठला आजार हम्म. कुठल्या इमोशनच्या सप्रेशन मुळे झालेला आहे. बर. आता डॅमेज झालेलं आहे हम्म. पण ते रिपेअर पण होऊ शकतं. करेक्ट. यू जस्ट हॅव टू रिपेअर हम्म. जो पेअर मिस हो गया है. सो त्याचे ॲफर्मेशन्स आहेत ओके. की आता जसं मला स्लिप डिस्क आहे किंवा मला आता बोटांचा प्रॉब्लेम आहे, हो. तर मी रोज बोटांशी बोलते, आय लव्ह यू, आय लव्ह यू माय फीट. तुमच्यामध्ये सेन्सेशन आलेलं आहे, तुम्ही दिवसेंदिवस हेल्दी होत आहे. सो तुमच्या ज्या बॉडी पार्टमध्ये पेन आहे त्या बॉडी पार्टशी तुम्हाला बोलायचं असतं. बर. तर ते ॲफर्मेशन्सच्या थ्रू असतं. तर ते ॲफर्मेशन्स पण आहेत आणि मग हळूहळू तुझ्या लक्षात येईल की तो आजार हळूहळू निघून जातो, कारण तू तिथे पॉझिटिव्ह एनर्जी देतोयस. Correct. हा सगळा खेळ एनर्जीचा आहे. तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी दिलीत, आता झाडाला तू पाणी जर दिलंस तर ते वाढणार आहे, पण झाडाला पाण्यासारखं दिसणारं कुठलंही अल्कोहोल दिलं तर ते जळून जाणार आहे. सो नेगेटिव्ह थॉट्स वर्क लाईक दॅट. हम्म. सो आता मी इथे काही फ्यू हे करते इमोशन्स. Yes. जर तुम्हाला हिप्स, बायकांचे स्पेशली हिप्स Correct. जास्त असतात, अनरिझॉल्व्ड ग्रीफ अँड बरीड फिलिंग्स. बर. जर तुमचे असे काही प्रॉब्लेम्स आहेत जे सॉल्व्ह नाही झालेत, मग ते पैशाचे असतील, इमोशन्सचे असतील, अनरिझॉल्व्ड, हम्म. ते इमोशन्स आणि ग्रीफ, दुःख, बर. वर्षाचं दुःख जर असेल तर तुमच्या हिपमध्ये प्रॉब्लेम असतो किंवा हिप्स जास्त असतात किंवा हिप्स दुखतात सुद्धा. हम्म. ओके. शोल्डर्स, ज्यांचे खांदे दुखतात, फ्रोझन शोल्डर आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, किंवा हे हात दुखत असतात, जॉईंट्स, वेट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड स्ट्रेस, सारी दुनिया का भार मेरे पे है, ही ज्यांना फिलिंग असते त्यांना शोल्डरचा प्रॉब्लेम असतो. सी, बॉडी तुम्हाला तेच दाखवते जे आतमध्ये होतंय. आजार कुठून येतात? आतून. फील कुठे होतं? आतच. सो फील गुड म्हणतो आपण, आय एम फिलिंग बॅड, आय एम फिलिंग स्ट्रेस. सो हे सगळं कुठे फील होतं? आतमध्ये. Internally. सो इमॅजिन कर, या स्टुडिओमध्ये तू जर 1 वर्ष केअर नाही काढलास हम्म. तर काय होईल इथे? कचरा. धूळ, कचरा, माती. येस. सेम तुम्ही आतमध्ये निगेटिव्ह गोष्टी टाकताय, त्या प्रोसेसच करत नाही आहात, काय होणार? बरोबर. आजारपणात रूपांतर होणार. म्हणून चक्रा हिलिंग किंवा मेडिटेशन काय इम्पॉर्टंट आहे, की ह्या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स ज्या तुम्ही आतमध्ये ठेवल्यात त्याचा निचरा होतो आणि त्या निघून जातात. सो शोल्डर इज फॉर युअर सारी दुनिया का बोझ मेरे पे, हे म्हणू नका. त्याला सांगा जे काही आम्ही उत्तमरित्या रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करतोय ओके. त्याचं वर्णन घेऊन चालू नका. ओके. लोअर बॅक, फिअर ऑफ इन्स्टेबिलिटी और अनसर्टिनिटी, मनी इश्यूज, मनी फिअर, इमोशनल तुम्हाला सपोर्ट नाही आहे, ही फिलिंग ज्यांना आहे त्या लोकांना लोअर बॅकचा इश्यू होतो, ओके. जो आता मला आहे. ओके. मी त्याच्यावर काम सुरू केलेलं आहे. म्हणजे मी हिलर असून सुद्धा मला प्रॉब्लेम आहे, कारण मला असं वाटतं की परफेक्ट असं काही नसतं, परफेक्टली प्रयत्न करू शकतो. ओके. सो माझा बऱ्यापैकी आता तो प्रॉब्लेम गेलेला आहे. पण अगेन जनरेशनल ट्रॉमा, माझ्या घरी जे मी पैशांना घेऊन ऐकलं त्यामुळे जो माझा माइंडसेट झाला होता, त्याच्यामुळे मी ते इन्व्हाइट केलं होतं. तर तुम्ही तसं करू नका. ओके. जॉ, जबडा ज्यांचा दुखतो, रिप्रेस्ड अँगर अँड अनस्पोकन वर्ड्स. बर. जर तुम्ही खूप गोष्टी, हां ठीक आहे, एक काही लोकांना सवय असते ना, मी गप्प बसलोय म्हणजे मी खूप मॅच्युअर आहे, हा. मी बहुत शांत. लोक म्हणतात ना, शांत गप्प बसणारी लोक एकदम इंटेलिजंट असतात. नो, दे डोंट एक्सप्रेस, आणि मग त्यांना आजार पण होतं. करेक्ट. सो जेव्हा तुमचा जबडा किंवा हे सगळा पोर्शन दुखतो ना, दॅट इज युअर रिप्रेस्ड अँगर, दाबून ठेवलेला राग, आणि जे बोलायचं होतं ते बोलता आलं नाही, असे शब्द, त्यामुळे तुमचा जबडा दुखतो. ओके. चेस्ट, सॉरो अँड अनएक्सप्रेस सॅडनेस. बहुतांश बायकांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं रिझन इज सॉरो, खूप दुःख मनात ठेवलेलं असतं, माहेरच्यांचं, सासरच्यांचं, मुलांचं, नवऱ्यांचं. बायकांना ना सवय दाबून ठेवायची असते. प्लीज नका करू, कारण इथून आपण ब्रेस्टफीड करतो, दॅट इज अ सेंटर ऑफ नर्चर. ओके. क्रिएशन, तुम्ही तेच जर दाबून ठेवलं तर तिथे सगळंच क्रिएशन थांबून जाईल. करेक्ट. सो तुम्हाला जर सॉरो आणि अनएक्सप्रेस सॅडनेस असेल तर मी एक इथे एक्सरसाइज येते, मिरर एक्सरसाइज करा, आरशामध्ये जाऊन बोला किंवा लिहा बर. जे जे तुम्हाला आहे. तो कचरा साठवू नका तिकडे, नाही तर मग पुढे आजारपणात त्याचं रूपांतर होतं. तुमचं नेक, मान, सप्रेस्ड ट्रुथ अँड इनर कॉन्फ्लिक्ट, बर. स्वतःमध्ये असलेलं द्वंद्व आणि सत्य लपवणे. जी माणसं खोटं बोलतात ना त्यांना थायरॉइड, थायरॉइड होतो. बर. मेन रिझन ते आहे की थायरॉइडचं मेन रिझन खोटं बोलणं, किंवा सगळं चांगलं आहे पण आतनं दुःखी आहेत आणि ते खरं बोलू शकत नाही आहेत, त्या लोकांना थायरॉइड होतो. आणि मी करू की नको करू,
मी हे असं केलं तर एक स्टोरीच चालत असते ना मागे. इनर कॉन्फ्लिक्ट. ज्यांना Correct. स्वतः कॉन्फिडन्स नाही, विश्वास नाही आहे, त्या लोकांना थायरॉइड थायरॉइड होतो. होतो. स्टमक, पोट, ज्यांचं पोट वारंवार बिघडतं त्यांना एन्झायटी आणि इमोशनल ट्रॉमा असतो. ओके. मोस्टली ज्यांना PCOD, PCOS, एन्डोमेट्रियोसिस किंवा पोटा रिलेटेड काही असेल, कुठेतरी लहानपणी काहीतरी अब्यूज असतो ओके. किंवा काहीतरी असं बघितलेलं असतं, अनुभव आलेला असतो. म्हणून पोट काय सेंटर आहे ना, सगळ्याचं. राईट. सो तिथे तो ट्रॉमा स्टोर होतो. बर. त्यामुळे तो स्टोर करू नका, एक्सप्रेस करा. हँड्स, आता हात पण बोटं दुखतात हो. खूप साऱ्या लोकांची. सो तुमचा कंट्रोल नसतो कुठल्या गोष्टींवरती, ओके. म्हणून तुम्हाला हँड इश्यूज आहेत. नीज ज्यांचे दुखतात त्यांना ॲक्च्युली झुकेगा नाही वाला इगो इश्यू ज्यांना Ego issue. असतो किंवा जे फ्लेक्झिबल नसतात त्यांना काय म्हणतात त्याला, Knees. गुडघ्यांचे प्रॉब्लेम्स असू शकतात. त्याशिवाय अँकल. बर. ओके, अँकलसाठी काय आहे, फिअर ऑफ फीलिंग गिल्टी. पोटाच्या आजूबाजूचा जो भाग आहे अँकल, तुम्हाला फ्लेक्झिबल अनस्टेबल फिलिंग असेल तर दुखतं. फूट म्हणजे तळपाय. ज्या दिशेने तुम्ही जाताय ती दिशा तुम्हाला आवडत नाही तरी तुम्ही जबरदस्ती जाताय, बर. तेव्हा तुमचे तळपाय दुखायला लागतात आणि म्हणतात ना तळपायची आग नसते. मस्त का की तुम्हाला गोष्टी नाही करायच्या तरी सुद्धा तुम्ही करायला लागताय किंवा तुम्ही त्या गोष्टी करताय पण त्याच्यामध्ये भीती आहे. तर हे असेच सगळे असतील असं नाही, हे कॉमनली अभ्यास करून केलेले इमोशन्स आहेत की हे इमोशन्स तुम्ही जर दाबलेत तर हे आजार अशा रूपाने बाहेर येतील. येते. आतमध्ये जे ऍक्शन्स आहेत जे बिघडलेत त्याची रिॲक्शन हे आजार पण आहे. बर. तर मग त्या इमोशन्सचा मी जे हे सांगते त्याच्याशी तुमचं कनेक्शन होतंय का तुम्ही बघून ते स्वतःशी विचारू शकता आणि प्रामाणिकपणे त्या इमोशन्सना टाटा बाय बाय कट करून नवीन इमोशन्स तिथे टाकू शकता. ओके. आता शोल्डर झालेले आहेत, अप्पर बॅक वरची पाठ जी हो, असते, फीलिंग अनलव्ड ऑर इमोशनली अनसपोर्टेड, बर. फीलिंग प्रेशर्ड आणि फ्रस्ट्रेटेड. ह्या फिलिंग्स असतील तर तुमची अप्पर बॅक वरची पाठ आहे ती दुखते. मिडल बॅक मधली पाठ पण असते. ती कशामुळे, फिलिंग गिल्टी ऑर स्टक. तुम्ही जर कुठल्या इमोशनला घेऊन स्टक असाल तर तुमची मिड बॅक दुखू शकते. लॅक ऑफ सेल्फ सपोर्ट, स्वतःला सुद्धा तुम्ही सपोर्ट करत नाही. किंवा आपके पीठ पे किसी ने तो छुरा, बॅकस्टॅबिंग. बॅकस्टॅब. ज्या लोकांचं बॅकस्टॅब झालेलं आहे त्यांना लोअर बॅक पेन, मिड बॅक पेन लिहून देते होतच होतं. बर. मग ते बॅकस्टॅब फक्त नवरा किंवा बायकोकडनंच नाही, मित्रांकडनं होतो, ऑफिसमधनं होतं, फ्रेंड सर्कलमधनं होतो, सोसायटीमधनं. जिथे कुठे तुम्हाला बिट्रे ही भावना आली तिथे तुम्हाला लोअर बॅक पेन किंवा मिड बॅक पेन आलंच आलं. ओके. सो तुम्हाला फॉरगिव्ह करायचं आहे, लोकांना म्हणण्यापेक्षा स्वतःला. स्वतःला. त्याच्यानंतर आपलं आहे राईट साईड आपली नेहमी जसं म्हटलं मॅस्क्युलन आहे, गिव्हिंग एनर्जी, आणि लेफ्ट साईड जी आहे आपली ही फेमिनिन आहे. हिप्स बद्दल मी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा तुमचे नखांची पुढचं पाऊल टाकायला भीती वाटते. मायग्रेन, तुमचं डोकं दुखतं, ओव्हर थिंकिंग, मायग्रेन तुम्हाला दिसतंय पण ते आवडत नाहीये बघायला, तरी तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये राहताय. स्पेशली हा प्रॉब्लेम जॉब करणाऱ्यांबरोबर होतो की त्यांना ती नोकरी आवडत नसते तरी सुद्धा त्यांना करावी लागते बिकॉज ऑफ देअर EMI. आय अंडरस्टँड. मग त्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम येतात, बर. चष्म्याचा नंबर वाढतो किंवा मायग्रेन होतो, कारण त्यांना त्या सिच्युएशनमध्ये राहायचं नाहीये तरी ते राहत आहेत. सो अशा पद्धतीने हे मी फ्यू जे मेन प्रॉमिनंट आहेत त्या गोष्टी सांगितल्या. पण ह्याचं A to Z लिस्ट आहे, ते Okay. तुम्ही कोर्स केला आहे की तुमच्या सगळ्या डिझिजेसचं मूळ तुमचं इमोशन्स आहे. बर. तर तुम्ही इमोशन्स चेंज केले. इमोशन म्हणजे काय, एनर्जी इन मोशन. ओके. ती एनर्जी तुम्ही पॉझिटिव्हली टाकली तर तुमचं जे प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू निघायला लागतात. जसं जो डिस्पेन्झा आणि हिने कॅन्सर हील केला, लुई हिने, मी माझा एन्डोमेट्रियोसिस हील केला. तर तुम्हाला आधी प्रॉब्लेमला अरेस्ट करायचा आहे. ओके. तुमचं इमोशन जे आहे कुठलं आहे, कुठल्या इमोशनने तुम्हाला जास्त त्रास होतो तो अरेस्ट करा. बर. रोज अर्धा तास द्या की ओके मला फायनान्शियल इन्सिक्युरिटी आहे, मला स्ट्रेस आहे, मला एन्झायटी आहे. दुसऱ्या दिवशी घ्या, ही सवय कधीपासून लागली, 8 वर्ष, 10 वर्ष, असं काही इन्सिडेंट घडला होता का बालपणामध्ये सिमिलर. मग तिथे तुम्ही ॲड्रेस करा. बर. त्याच्यानंतर येतं एक्नॉलेज, की तुम्ही अरेस्ट केलं, पकडलं, तुम्ही त्याच्यावर फोकस टाकलात. कारण असं म्हणतात जिथे
दृष्टी, तिथे सृष्टी. म्हणजे तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम कळला, मग तो अॅक्नॉलेज आणि ॲक्सेप्ट करा. ओके, मी तमाशे करते, मी शिव्या घालते, मला चिडचिड होते, मी असं करते, जे काही टॅग्स जे तुम्हाला ऐकायचे नाही आहेत, ओके. करा ॲक्सेप्ट. इट्स ओके. कारण जेव्हा ॲक्सेप्ट कराल ना, तेव्हाच तुम्ही रिपेअर पण करणार आहात. करेक्ट. मग त्याच्यानंतर ती सिच्युएशन जी आहे ती रिलीव्ह करा. म्हणजे कसं, ती पुन्हा जगा. जिथून हे आलेलं आहे, इन्सिक्युरिटी, स्वतःबद्दल वाईट विचार, ते जगा. आणि त्यावेळेला तुम्ही समजा 8व्या वर्षी जर काही तुम्ही असं अनुभवलं असेल, तेव्हा तर तुम्हाला अक्कल नव्हती, आपल्याला कोणालाच नव्हती. ठीक आहे, जे दिसेल तेच खरं मानून आपण जगलो, करेक्ट. पण ते आपण आपल्या सबकॉन्शियसमध्ये टाकलो. पण आत्ता 40शीला आलोय ना, मग काय करायचंय, ते लहान मूल जे आहे, त्या लहान मुलाचं आपणच आई बाबा व्हायचंय. आपण ते ऑब्झर्व करायचंय. ओके. आपण आता काय पार्टिसिपेट करतोय, Right. आपण सहभाग घेतोय आपल्या आयुष्यात. आणि मग म्हणतो, अरे आपल्याला त्रास आहे, माझं हे, माझं ते. करेक्ट. आपल्याला भूमिका घ्यायची ऑब्झर्वरची. जसं अमिताभ बच्चन ज्या पिक्चरमध्ये काम करतो आणि तो जेव्हा बघतो, तो बघताना वाटतं की अरे नेक्स्ट टाइम ना मी ऐसे नाही करूंगा. एक्झॅक्टली तुम्हाला ऑब्झर्व करायचंय त्या मुलाला जो वुंडेड आहे. ओके. आणि मग त्याचे जे रॉंग बिलीफ सिस्टम आहेत, ते रॉंग बिलीफ सिस्टम नवीन ॲफर्मेशन्सने कसं करशील हील. ठीक आहे, मला माहिती आहे की तुला असा असा त्रास झालाय, पण तो त्रास झाला होता, आता तो त्रास नाहीये, आता सगळं चांगलं आहे. आता तुला मी सांगतोय की आय एम विथ यू, यू आर सेफ, यू आर अबंडंट, यू आर हॅपी. हे जेव्हा तू त्याला सांगशील, म्हणजे काय करतोय तू, कॉन्शियस माइंडमधनं सबकॉन्शियस माइंडमध्ये हे ॲफर्मेशन टाकतोय. ह्याला आपण इनर चाइल्ड हे नाव, कॉन्सेप्ट दिलेली आहे. पण तू कॉन्शियसली जागरूक होऊन एक डिसिजन घेतोय की आतापासून मी माझी ही थॉट प्रोसेस, माझे हे बिलीफ सिस्टम चेंज करणारे. कुठून? द कोर पासून. करेक्ट. दॅट इज युअर इनर चाइल्ड. मग त्याला जाऊन इमॅजिनरी, हे मेडिटेशन डोळे बंद करून इमॅजिन करायचंय. मग त्याला मिठी मारायची आहे की आता मी हे करायचं, पण हे ॲटलिस्ट 21 डेज करा. ओके. ट्रस्ट मी सोहम. त्याच्यानंतरचे जे रिझल्ट आहेत ना, ते मॅजिकल आहे. मुझे लगता है हर कोई अंबानी बन सकता है यार, हर कोई. त्यांच्यासाठी वेगळा चंद्र, सूर्य, तारे येत नाहीत. आपण तो श्वास घेतो ना, सगळे करोडपती तेच श्वास घेत आहेत. हो, बरोबर. उनका थॉट प्रोसेस, त्यांचे बिलीफ सिस्टम, माइंड. त्यांचा माइंडसेट, ह्या तिघांवर जर तुम्ही काम केलं, आणि इनर चाइल्ड हिलिंग आणि NLP विल ओनली फोकस ऑन युअर प्रेझेंट माइंडसेट, बिलीफ सिस्टम, चेंज इट, गो टू द कोर. म्हणून इनर चाइल्ड हिलिंग. अच्छा. आणि मग ब्रेन वेव्स कशाद्वारे तुम्ही टाकणार, ते ब्रेन वेव्स चेंज करणार. कसं? ॲफर्मेशन, मिरर वर्क, जर्नलिंग, सेल्फ टॉक, स्वतःशी असलेला डायलॉग. आणि जसं तुम्ही हे काम कराल, तुझे ट्रिगर्स कमी व्हायला लागतील. बर. छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडणं, दुसऱ्यांना ब्लेम करणं, स्वतःच्या आतला डाऊटफुल आवाज, करू नको करू, अरे हे करने से क्या होगा, मुझे क्या फायदा होगा, अर्ध्या 90% वेळ ह्याच्यातच वाया जातो. करेक्ट. आतल्या आवाजामुळे तो आतला आवाज बंद व्हायला लागतो. आणि मग तिथे डेफिनेट डिसिजन यायला लागतं. अच्छा. अरे कर ना. म्हणजे आता माझा माइंडसेट कसा असतो, करून तर बघूया काय होईल. फेल झालं तर शिकणार आहेस, आणि जर सक्सेसफुल झालं तर अजून काय करू, ह्याचं मी अपग्रेडेशन करणार आहे. राईट. सो विन विन सिच्युएशन आहे मला, बिकॉज आय हील्ड माय इनर चाइल्ड. हेच 10 वर्षापूर्वी बाप रे एवढे पैसे घालू, नको नको मला नको, म्हणजे खर्च करताना सुद्धा आतला आवाज. सो तुमचं इंटेन्शन, तुमचं बिलीफ सिस्टम आणि तुमचा माइंडसेट तुम्ही चेंज करा. इनर चाइल्ड हिलिंगची ही पूर्ण प्रोसेस जी आहे खूप इंटरेस्टिंग आहे. लोक कंटाळतात कारण स्वतःवर काम करायला त्यांना नाही आवडत, बट दिस इज हाऊ इट गोज. ओके. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. आता अर्थात हा प्रेक्षकांनाही प्रश्न पडला असेल की तुम्हाला अप्रोच कसं करायचं. अप्रोच केल्यानंतर तुमची कशी प्रोसेस असते, किंवा हे कसं असतं पूर्ण इनर चाइल्ड हिलिंगचे किती दिवस असतात, त्याच्या पुढे कशा पद्धतीचे रिझल्ट. सो पहिला माझा सगळ्यात मोठं असतं सेशन इज कन्सल्टेशन. ओके. ज्याच्यामध्ये मी नॉर्मल कन्सल्टेशन घेते. तुझी काय स्टोरी, प्रत्येकाची एक स्टोरी आहे. राईट. ठीक आहे, ती स्टोरी काय आहे त्याच्यावरनं मला तुझं बॅकग्राऊंड कळतं की तू कुठल्या बॅकग्राऊंडमधनं आलायस, म्हणजे कुठले वुंड्स घेऊन आलायस, निग्लेक्टेड वुंड आहे की बिट्रेल वुंड आहे. मग त्या हिशोबाने मी टॅरोमधनं 5 क्वेश्चन्स काढते. ओके. का? कारण टॅरो स्पीक्स अबाउट युअर सबकॉन्शियस माइंड. राईट.
पिक्चर्स असतात, पण तुझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय चाललंय ते पिक्चर्स थ्रू मला कळतं. ओके. सो मला म्हणजे तू पहिल्या मीटिंगमध्ये मला सगळी हिस्ट्रीच कळून जाते, हां. की ओके यू आर कमिंग फ्रॉम दिस बॅकग्राऊंड. राईट. मग त्याच्या पुढे तुला चक्रा हिलिंगची गरज आहे, इनर चाइल्डची गरज आहे का कुठली. पहिल्या सेशनमध्ये मी त्याला त्याचे जे इश्यूज आहेत ते ऍड्रेस करते. बरं. बहुतांश लोक पळून जातात कारण त्यांना त्यांचे खरं चेहरा बघवत नाहीत. इफ यू आर प्रोक्रॅस्टिनेटर, यू आर अ प्रोक्रॅस्टिनेटर, ऍक्सेप्ट इट. Correct. पण लोक नाही नाही मी असं नाहीये, मी तशी नाहीये. मग परत 2 महिन्यांनी येतात कारण सिच्युएशन अजून वर्स्ट होते. तुम्ही Right. जेवढं हील करणार नाहीत ना, ही जेवढी रूम बंद ना तेवढी धूळ जमा होणार. हम्म. जेवढ्या लवकर ओपन करून साफ करशील ना तेवढ्या पटकन ते क्लीन होणार आहे. ओके. मग सेकंड त्या सेशनमध्ये मी सांगते की तुम्हाला कुठले कुठले सेशन्स, माझे प्रोडक्ट्स पण आहेत, ब्रेसलेट आहेत, ऑइल आहे, सॉल्ट आहे. सो मी ते सगळं शिकलेली आहे. तर त्याच्यामध्ये हर्ब्स, पूर्वीच्या काळामध्ये हर्ब्स आणि ऑइल्स असतात, ते कॉम्बिनेशन करून मी हे प्रोडक्ट्स बनवते. मग मी ते सजेस्ट करते. आता काय होतं की पहिल्या सेशनमध्ये लोकांना बरं वाटायला लागतं. मग त्याच्यानंतर येतं इनर चाइल्डची गरज असेल तरच मी इनर चाइल्ड करायला सांगते. माझं एक सवय आहे की गरज नसेल तर मी सांगत नाही करायला काही. ओके. तुम्हाला जर गरज असेल तर. पण तू समजा माझ्याकडे इनर चाइल्डसाठी येत असशील तर पहिलं आपलं कन्सल्टेशन असतं. दुसऱ्या सेशनमध्ये 5 एक्सरसाइजेस असतात, बरं. ते आपण करून घेतो. प्रत्येक सेशनमध्ये 21 दिवसांची गॅप असते. बरं. वाय 21 दिवस? कारण आपल्या ब्रेनला रिप्रोग्राम व्हायला 21 दिवस लागतात, लागतात. नवीन सवय टाकायला आणि जुनी सवय तोडायला. करेक्ट. मग 21 दिवसामध्ये मलाही कळतं की तू 100% करतोयस, का नाही? तर माझी एनर्जी तुला द्यायला पाहिजे. हां. पैसे नकोत पण ऍटलीस्ट यू शुड व्हॅल्यू युअर मनी, आय शुड व्हॅल्यू माय एनर्जी. हम्म. ते जर बॅलन्स होऊन असेल तर प्लीज नको यूज. करेक्ट. मी तोंडावरच सांगते. मग सेकंड सेशनमध्ये आपण पुन्हा 7 एक्सरसाइजेस करतो, ज्याच्यामध्ये अँगर रिलीज डान्स आहे, बरं. त्याच्यामध्ये पिलो फाईट आहे, त्याच्यामध्ये एक खूप सुंदर त्याच्यामध्ये एक्सरसाइज आहे ज्याच्यामध्ये एक पेपरवर मी एक स्टेज ड्रॉ करायला सांगते आणि यू आर द सेंटर, यू आर द हिरो ऑफ दॅट स्टेज, ऑफ दॅट प्ले. आणि मग तुझे आई बाबा, आजी आजोबा, काका काकू, मित्र, त्यांचं प्लेसमेंट कुठे कुठे करायला सांग. त्याच्यावरनं मला कळतं की तू कोणाच्या जास्त जवळ आहेस. हां. ओके. आणि मग त्याच्यावरनं मी तुझ्या आतमध्ये काय चाललंय ते. सो असे खूप सारे एक्सरसाइजेस असतात. मग ते सेकंड युजली 3 सेशनमध्ये लोकांना बरं वाटायला लागतं. वा. पण ते 3 सेशन म्हणजे 3 महिने बरं. स्वतः लोकांनी द्यायला पाहिजेत. करेक्ट. पण ज्यांचे आता इनर चाइल्ड हील झालेले आहेत, त्या डुईंग अमेझिंग. म्हणजे माझ्या एका क्लायंटने टेस्ला घेतली आहे, माझ्या अरे एका वा. क्लायंटची मर्स्टरी झाली आहे, एका क्लायंटची PhD झाली. माझ्याकडे एक मावशी येतात, धुणं भांडीचं काम करतात. बरं. म्हणजे असं नाही की फक्त पैसेवाल्यांसाठीच आहे. हां. माणूस आहे, पैशाने माणसाची किंमत नाही ठरत. ठरत. दुःख दुःखच असतं, स्वरूप बरोबर. वेगळं असतं. बरोबर. चिमटा काढल्यावर दुखणार सगळ्यांनाच आहे. करेक्ट. पण लोकांची ही एक चुकीची समजूत आहे की हिलिंग किंवा हे फक्त श्रीमंतांचे चोचले आहेत, किंवा ह्याला काय जातं इथे बसून बोलायला, आमचे डे टू डे प्रॉब्लेम. भाई मैं भी 8 सर्जरी से आई हूँ. माझ्या अकाउंटमध्ये 16,000 रुपये होते, हँड टू माउथ सिच्युएशन होती. मी जस्ट बिकॉज यायचे बोलायचे म्हणून लेक्चर देत नाही. माझा नवरा मला गमतीत म्हणायचा की देव श्रीमंतांसाठी असतो. मी चिडायचे, म्हटलं का वेडा आहेस का, असं थोडी ना असतं. आत्ता मला त्याचं पटतं. का सांगू? कारण जेव्हा आपण स्ट्रगलिंग फेजमध्ये असतो ना, आपण फक्त जेवणाचा विचार करतो, पैसे जेवण, पैसे जेवण. ज्याचं पोट भरलेलं असतं ना तोच दुसऱ्यांना देऊ शकतो. खरंय. तो इथे ही श्रीमंती नाहीये, इथे ओरल आध्यात्मिक एक सुकून कि जब मैं पीसफुल हूं ना तो मैं आपको वही दूंगी जो मेरे अंदर है. राईट. सो ज्याचं पोट भरलेलं असतं तोच दानधर्म करेल ना. बरोबर. पण मला असं म्हणणं आहे की जेव्हा मी पण 150 रुपये पर डे पासून सुरुवात केलेली आहे भाई. सो मी काही चांदीचा चमचा घेऊन नाही जन्माला आली आहे. मला सुद्धा मी बसने जायचे, 341, 13 रुपये तिकीट. तिथून माझी पण जर्नी सुरू झाली. पण माझ्यावर असलेला विश्वास, माझ्यावर सतत मी काम करत गेले, माझ्या चुका मी ऍक्सेप्ट केल्या, नवीन गोष्टी शिकले. मी कुठल्याही गोष्टीत कमीपणा नाही हे केला की अरे मी एवढं केलंय तर मी हे कशाला करू, मी तुझ्याकडनं कशाला सेशन घेऊ, तुझ्याकडनं का. ते न करता मी रोज, मला असं वाटतं की यू शुड ऍड व्हॅल्यू टू युअर लाईफ, देन ओनली यू कॅन इन्क्रीज युअर व्हॅल्यू. करेक्ट. पळतात लोक, मिळा मिळा मिळा. अरे एक वडापाव द्या ना. काय माहितीये, मनी आहे ना ती फ्लोमध्ये राहायला पाहिजे. राईट. फक्त तुम्ही स्वतः मी केलं ना तर देव म्हणाल तू मीच करतो, मी नाही देणार तुला. राईट. तुम्ही जितकं देता ना तितकं येतं सुद्धा. त्यामुळे मला असं वाटतं की
इनर चाइल्ड हा एक पार्ट झाला, पण एक हम्म. गोधडी जेव्हा बनते ना, त्यात तुकडा तुकड्यानी बनते. खरंय. तर तुमचं इनर चाइल्ड, तुमचं चक्रा, तुमचं हम्म. मॅनिफेस्टेशन पण केव्हा होईल माहितीये? हम्म. प्रॉपर जेव्हा तुमचं इनर चाइल्ड, आतला अवस्था चांगला पाहिजे. एक्झॅक्टली. सो इट इज ऑल इंटरलिंक्ड. हा. की लोक म्हणतात मी बोलले आय एम अ मनी मॅग्नेट, पण पैसे नाही आले. म्हटलं आतमध्ये काय थॉट होता तुम्ही म्हणालात म्हणून म्हणाले, पण असं म्हटलं की असं बोलून थोडी ना होतं. म्हटलं मग कसं येणार? मग कसं होईल? तुमचं इंटेन्शन हम्म. तुम्ही टेन्शनमध्येच घालवता. ओके. हम्म. सो यू हॅव टू पुट इंटेंशन. व्हॉट हा. पीपल डू, दे पुट टेंशन. टेन्शन. नहीं हो रहा, नहीं हो रहा, नहीं, क्यों नहीं हो रहा, मेरा कैसे हुआ, लुई हम्म. है का कैसे हुआ, या इतने लोगों का कैसे हुआ, शाहरुख खान जब आया क्या सपना देख के आया था. यू हैव टू बिलीव इन योर सेल्फ. नॉट बरोबर. लोगों को दिखाने के लिए मत करो. आज मैं यहाँ आके बात कर रही हूँ, लोगों को दिखाने के लिए नहीं. हम्म. मेरा नॉलेज मुझे शेअर करना है. Right. लेना आहे लो, नाही लेना आहे मत लो. हम्म. मला असं वाटतं की युनिव्हर्स आणि देव देत असतो, आपण रिसेप्टिव्ह नसतो. राईट. यू हैव टू बी रिसेप्टिव. कौन सा मौका क्या देगा पता नहीं. फॉर मी एवरी सेकेंड इज एन अपॉर्चुनिटी. हम्म. कि ये क्या है, चलो ये ग्रैब कर लो. ये क्या है, फेल ही होंगी ना, हम्म. बट नहीं किया इसका गम तो नहीं है. एक्झॅक्टली. म्हणजे मला हे माझं पर्सनल आहे की जेव्हा आय विल बी ऑन डेथ बेड, हम्म. मुझे कोई गिल्ट या मुझे कोई ये नहीं चाहिए अफसोस, यार मैंने ये नहीं किया, मैंने वो नहीं किया. मी स्काय 3 महिने झाले होते सर्जरीला, मी स्काय जम्प केली होती वेगसला जाऊन. बर. मी तर बँकॉकला अंडर सी वॉक पण केला. बर. बिकॉज एकच लाईफ आहे यार, कशाला त्या स्ट्रेस आणि टेन्शन मध्ये घालवायची आहे. खरंय. तुम्ही सेलिब्रेट करा ना. मला तर असं वाटतं की माझ्या आईने मला एक खूप गोष्ट चांगली शिकवली. दुःख पण पचवायला शिकता आलं पाहिजे. हम्म. आणि दुःख पचवणं ही पण एक कला आहे. वा. आणि दुःख सेलिब्रेट पण करा. मला एका सिरियल मधनं सेटवर गेले, मेकअप करत होते, स्क्रिप्ट आली, कळलं USA ला जाते, संपला होता रोल. अच्छा. मला माहीतच नव्हतं, मला काढून टाकलंय. हा. मी तेही सेलिब्रेट केलं. मी माझ्या सर्जरीला जाताना एस्टी लॉडरचा सेल चालू होता. मी परफ्यूम म्हणजे मी स्ट्रेचरवर होते आणि तिथे अमेझॉनवरती डील आहे. पण नवरा तू वेडी आहेस का? म्हटलं अरे नाही, आले तर मग पाहिजे ना. तो दुःखाचा बाऊ का करायचा? खरंय. कारण मलाच वाटतं की क्षणाक्षणाला दिवस बदलतात. तो आज अब गड्डे में ना कल आओगे यार ऊपर. कंडिशनल राहिलात तर देव तुम्हाला देणार नाही. बी अनकंडिशनल. स्वतःवर इतकं प्रेम करा आणि जितकं तुम्हाला लोकांसाठी पण, म्हणजे आपण म्हणतो ना की समाजाला पण देणं लागतो. खरा श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे बँक बॅलन्स आहे. हा. खरा श्रीमंत तो आहे ना जो सुदामाने शिकवला होता. बर. भाताचे 2 शीत होते ते एक, की तुमच्याकडे एवढूच आहे पण तुम्ही त्याच्यातनं सुद्धा कोणाला तरी देताय आणि त्याचा आनंद आणि तुमचा आनंद घेऊन अजून तो द्विगुणित करताय. तो खरा श्रीमंत आहे वा. आणि त्याला देव दिसतो. तुमच्याकडे 5 करोड असून उपयोग काय? आज माझ्याकडे पैसे होते, तुला खोटं वाटेल, बेडवरती झोपले होते, पाय इतकं दुखणं होतं की पैसे असून मी काही नाही, माझा पेन नाही काढू शकला माझा नवरा. सो पैसे असायला हवेत, पण त्या पैशासाठी वेडं होऊ नका. तुमच्या आतमध्ये काय चाललंय, तुमचा आतला आवाज आहे का? जर आतला आवाज सांगतो ना समथिंग इज रॉंग, त्याला ऍड्रेस करा. लोक काय म्हणतील त्या जजमेंटमध्ये स्वतःचे हाल करून स्वतः विक्टिम माइंडसेटमध्ये जाऊन स्वतःचे दुश्मन नका बनवू. मी कळकळीने म्हणून सांगते की माझ्याकडे या हिलिंगला नका येऊ, कुठेही जा, पण स्वतःचे दुश्मन नका बनवू. राईट. आणि स्वतःला हील करा. कारण हिलिंग अनफॉर्च्युनेटली गुरुकुल सिस्टम नाहीये आता, पण आपल्याकडे सगळं होतं यार. खरंय. आपल्याकडे श्वासावरती कंट्रोल कसा करायचा आहे, किंवा आता हे फक्त मी मॉडर्न इंग्लिशमध्ये येऊन किंवा हे सांगते, पण मी जे शिकली आहे हे माझे अनुभव मी येऊन शेअर करते. की माझ्यासारखी एक टिपिकल मुलगी हे करू शकते, तर मग तुम्ही सगळे तर शिकलेले आहात, सुजाण आहात, तुम्ही करूच शकता. स्वतःचा आवाज ऐका. स्वतःच्या आतल्या मुलाला कधी दुःख देऊ नका. दुःखी असेल तर त्याला आनंदी द्या. आणि मला तर असं वाटतं की माझं एक वाक्य आहे त्याचा माज नाही, नाही त्याची लाज नाही. बर. हा. कारण माज ठेवला तर माझ्या पुढे पण खूप आहेत की, करेक्ट. मी कसला माज ठेव आणि लाज कसली बाळगू, माझ्या खाली पण खूप लोक आहेत. सो जेव्हा मी हे म्हणते तेव्हा माझ्या पुढे जी लोक आहेत ना, तिथपर्यंत पोहोचायचं स्वप्न नक्की बाळगा. ते मी बाळगते, पण ते आलं नाही म्हणून दुःखी नाही होत. कारण माझ्या खाली जी लोक आहेत ना, त्यांना मला हात द्यायचा आहे. बरोबर. मला त्यांना वर काढायचं आहे. नॉट नेसेसरी की फायनान्शियलीच होईल, इमोशनल. मी कान माझं देऊ शकते ना. राईट. आणि जगण्यासाठी ऑफकोर्स प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, फी. मला खूप म्हणतात तू फ्रीमध्ये कर. तुम्ही कराल फ्रीमध्ये? कोणीच नाही. प्रत्येक जण पैसे कमवण्यासाठी करतो. येस, मला नीड आणि ग्रीड मधला फरक माहिती आहे. मला कुठे थांबायचं हे माहिती आहे.
करेक्ट. त्यामुळे आला म्हणून कापा असं नाही. मी माझी एनर्जी दिली, मी माझ्या एनर्जीला रिस्पेक्ट करते, तुम्ही येताय, तुम्ही सुद्धा ते रिस्पेक्ट करा, तर ते बॅलन्स होणार आहे. आणि जिथे समाजसेवा करायची आहे सोहम, मी करते, पण ती सांगत नाही, कारण मग ती सेवा नसते. जी ॲब्सोल्युटली. तुम्ही करता आणि ती येऊन सांगता, ती सेवा नसते. मग तिथे तुम्हाला मोठेपण हवं आहे, मला नाही सांगायचं. करेक्ट. करेक्ट. त्यामुळे तुम्ही तुमचे मित्र बना, स्वतःला भरभरून प्रेम करा, तुमच्या आतल्या मुलाला खुश ठेवा, आणि जो आपला आज जो आपण एवढं बोललो इनर चाइल्ड वरती, त्याला खुश ठेवा यार. अँड लाईफ इज ब्युटिफुल, वा. ब्युटिफुल. वनश्रीजींशी बोलताना आम्ही आज पहिल्यांदा भेटलोय, पण असं अजिबात मला पूर्ण पॉडकास्टमध्ये असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि पहिल्यांदा बोलतो. एवढं सुंदर सांगतात सगळं समजून, की असं वाटतं की हा आपण बऱ्याच वर्षांनी असे भेटतात ना अशा पद्धतीने. इथे फिलिंग झालंय पूर्ण आमच्या स्टुडिओमध्ये. तर हे सगळे ऐकतायत, मला खूप बरं हो, वाटतंय. एकदम शांतपणे सगळे नाही, हा अटेन्शन देऊन टॉपिक हे पण खूप वेगळा आहे सोहम, आणि आय एम थँक्यू सो मच की तू ह्या टॉपिकवर पॉडकास्ट केलास एवढा मोठा. कारण इंडियामध्ये इमोशन्सना, सायकोलॉजीला जास्त महत्त्व नाही आहे. सपोर्ट ग्रुप जे मगाशी आपण म्हणालो, मला एंडोमेट्रियोसिसचा सपोर्ट ग्रुप मिळाला म्हणून मला माझा डॉक्टर मिळाला. खरंय. तर असे सपोर्ट ग्रुप इथे बनायला हवेत. आता म्हणजे तुम्ही यंग जनरेशन आहात सगळे, तर असं काहीतरी जसं ADHD आहे, नार्सिसिझम आहे, अब्यूज आहे, खूप डिस्लेक्सिया, खूप प्रकारचे इमोशनल आणि मेंटल ट्रॉमाज आहेत, डिझीज आहेत, इश्यूज आहेत, ते ॲड्रेस नाही करत. आपल्याकडे सायकोलॉजी म्हणजे असं एकदम, अरे अच्छा ये मिला नहीं इसलिए यहाँ पे नाही. हा मला असं वाटतं की हे 5वी पासून 6वी जेव्हा आपण वयात येतो ना, कळायच्या वयात, तिथपासून जर कळलं ना, तर आपल्या भावनांवरती कंट्रोल करता येईल. आपल्याला आपण कोण आहोत, आपली आवड काय आहे, हे जास्त चांगल्या प्रकारे कळू शकतं. खरंय. सो आय थिंक त्याच्यावरती आपण काम करायला पाहिजे तुमच्या सगळ्या यंग जनरेशननी, येस. की कशा पद्धतीने सायकोलॉजी किंवा सपोर्ट ग्रुप्स, कॅन्सर सपोर्ट ग्रुप, तू आउट ऑफ इंडिया बघ, सगळे सपोर्ट ग्रुप्स आहेत. बर. इथे कॅन्सर झालेली बाई भीते सांगायला, की नावं ठेवतील फॅमिलीमध्ये, अरे तुम्ही काही चोरी नाही केली आहे ना, नाही केलं. खरंय. आजारच आहे. खरंय. त्यामुळे याच्यावरती काम करणं, आणि आय एम गरजेचं रिअली थँकफुल की तू एवढा छान प्लॅटफॉर्म दिलास मला इथे येऊन बोलायला एवढ्या so डीप टॉपिकवर. नाही, थँक्स टू यू. तुम्ही एवढं सुंदर पद्धतीने सांगितलं आणि आय एम शुअर प्रेक्षकांना आता अजून ह्या रिलेटेड ऐकायला येस, आवडणार आहे. येस, आणि आपण असं करत राहू, महिन्यातून डेफिनेटली, एकदा तरी असा डेफिनेटली, पॉडकास्ट करूयात. फक्त आता डेफिनेटली. आमची जाता एक रिक्वेस्ट आहे की आम्हाला काहीतरी असं लाईव्ह तुम्ही सांगू मेडिटेशन. शकता, मेडिटेशन. सो दो इट्स इनर चाइल्ड हिलिंग टॉपिक, सो आपण तुझं इनर चाइल्ड व्हिजिट करूया. बर, आणि जे चालेल. प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांनी आणि तुम्ही सगळ्यांनी डोळे बंद करा. ओके, डन. आणि छान आपण एक जे मी माझ्या क्लायंट्सना करून घेते, हो. ते इनर चाइल्ड हिलिंग आपण करूया. चालेल. क्रॉस पाय ठेवायचे नाहीत, पाय ओके. सरळ, हात असे ओपन ठेवायचे, कारण आपल्याला एनर्जी घ्यायची आहे. हो. आणि डोळे बंद करायचे, पाठीचा कणा स्ट्रेट ठेवायचा आहे, आणि 3दा डीप ब्रीथ करायचं आहे. नाकाने श्वास घ्यायचा आहे, ब्रीद इन, होल्ड करायचा आहे, आणि ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट. वन मोर टाइम, ब्रीद इन, 4 काउंटने करायचं आहे, 1 2 3 4, होल्ड 4 काउंट्स, 1 2 3 4, ओपन युअर माउथ 4 काउंट्स, 1 2 3 4, आणि होल्ड श्वास, 1 2 3 4. परत एकदा घ्यायचं आहे 4 काउंट्समध्ये, ब्रीद इन, 1 2 3 4, होल्ड, 1 2 3 4, open your mouth, breathe out, 1 2 3 4, and hold, 1 2 3 4. लवली. आता डोक्यातले सगळे विचार काढायचे आहेत, आणि एक सुंदरचा व्हाईट लाईट पूर्ण बॉडीमधनं पास होतोय असं फील करायचं आहे. क्राउन चक्रापासून पूर्ण खांद्यापासून हात, स्पायनल, पोट, पाय, खूप सुंदर असा हिलिंग लाईट पास झालेला आहे, फील करायचं आहे. आणि आता डोळे बंद करूनच इमॅजिन करायचं आहे की 5 पावलं पुढे जाऊन एक छानशी खोली आहे, त्या खोलीमध्ये आपल्याला जायचं आहे. उजवा पाय पुढे टाकायचा आहे, 5 4 3 2 and 1. एक खोली दिसते, ती खोली एक छान दरवाजाने बंद आहे. त्या दरवाजाला हात लावून तो दरवाजा उघडायचा आहे, आणि आतमध्ये एक सोफा आहे,
त्या सोफ्यावर सोहम तू आणि प्रेक्षक जे बघतायत त्यांचं छोटं व्हर्जन, 8 वर्षाचा सोहम किंवा 8 वर्षाचे तुम्ही जे कोणी मेडिटेशन करताय, तुमचं इनर चाइल्ड त्या सोफ्यावर बसलेलं आहे, ते बघायचंय. आणि हळूहळू तुमच्या छोट्या इनर चाइल्ड, तुमचं छोटं व्हर्जन, 8, 9, 10 किती वर्षाचं असेल, त्याच्याकडे 5 पावलं घेऊन पुढे जायचंय. 5, 4, 3, 2 अँड 1. आता त्या लहान व्हर्जनला बघायचंय त्याच्या डोळ्यात. त्याच्या डोळ्यात तुम्हाला काय दिसतंय? आनंदाश्रू आहेत, दुःख आहे, भीती आहे, काय आहे ते बघायचंय. तो तुम्हाला काहीतरी बोलू पाहतोय. तो काय सांगतोय ते ऐकायचंय. त्याने कुठले कपडे घातलेत ते पाहायचंय. हे स्वतःचं लहानपणीचं व्हर्जन आहे. कसा बसलाय, उभा आहे की नाचतोय, गातोय, काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐकायचंय. आणि तो जे काही सांगतोय, मे बी तो दुःखी आहे किंवा तो आनंदी आहे. तो काय सांगतोय ते पूर्ण ऐकल्यावर त्याला एक मिठी मारायची आहे. कडकडून गोड मिठी मारायची आहे. आणि त्याला सांगायचंय, आजतागत जे काही झालं ते सगळं तुझ्या पास्टमध्ये आहे. ते भूतकाळातलं आहे. पण आता आता मी तुझा बाबा आणि आई आणि मित्र म्हणून तुला मिठी मारतोय आणि तुला सांगतोय ऑल इज वेल. सगळं व्यवस्थित आहे. यू आर सेफ. तू सुरक्षित आहेस. तुझे जे काही इन्सिक्युरिटीज, भीती आहे ती सगळी गेलेली आहे. आता मी मोठा झालोय आणि मी तुझ्यासाठी आहे. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव. त्या सगळ्या गोष्टी काढून टाक. आणि असं म्हणून त्याला सुंदरशी अशी गोड मिठी मारायची आहे. त्याचा हात हातात घ्यायचा आहे आणि तुझ्या छोट्या व्हर्जनला, जे दुःखी असेल कदाचित किंवा कन्फ्युजन असेल, त्याला दिलासा द्यायचा आहे की असाच मी तुला भेटायला येत जाईन आणि नवीन नवीन गोष्टी सांगेन. असं म्हणून त्याच्या डोक्यावरती एक पापी द्यायची आहे. एक जोरदार मिठी मारायची आहे आणि खिशातलं एक चॉकलेट काढून त्याला द्यायचं आहे. आणि हळूहळू 5 पावलं मागे यायचे. 5. त्याला बाय करायचंय. तो तुला बाय करतोय. हात वेव्ह करतोय. खुश आहे. त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. 4. मागे मागे येत त्या दरवाजापाशी पोचत आहेस. 3. हळूहळू त्याची आकृती छोटी होऊन जात. तो खुश आहे आता. तुझ्याही चेहऱ्यावरती स्माईल आहे. 2 अँड 1. दरवाजा बंद करायचा आहे. मागे 5 पावलं पुन्हा यायचं आहे. 5, 4, 3, 2, 1. फील द एनर्जी. फील द शिफ्ट. तो गोड चेहरा, हसरा चेहरा डोळ्यामध्ये साठवून इमेज द्यायची ब्रेनला की माय इनर चाइल्ड इज व्हेरी हॅपी. माझं छोटं व्हर्जन जे आहे त्याला आता मी छान ॲफर्मेशन्स दिलेले आहेत आणि तो खुश आहे आणि ह्याच्या पुढे अबंडन्स आणि हॅपीनेस याच गोष्टी येणार आहेत. असं म्हणून पायामध्ये सेन्सेशन फील करायचे आहेत. पूर्ण बॉडीमध्ये आणि हातामध्ये सेन्सेशन फील करून मान थोडीशी रोटेट करायची आहे. हाताची बोटं फिरवायची आहेत. जस्ट फील द सेन्सेशन इन युअर बॉडी. आणि दोन्ही पाम जे आहेत ते रब करायचे. डोळ्यांवर ठेवायचेत. कानावर ठेवायचे आणि हार्टवर ठेवायचे आणि म्हणायचं आहे जोरात, आय एम सॉरी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू थँक यू अँड आय लव्ह यू. अँड आय लव्ह यू. आणि स्वतःला एक घट्ट मिठी मारायची आहे. हाताला किस करायचं आहे आणि डोळे उघडायचेत आणि स्वतःचे गाल असे ओढायचेत आणि म्हणजे कुची कुची कू, आय लव्ह यू सो मच, आय लव्ह यू सो मच, आय लव्ह यू सो मच. थँक यू. वा, हाऊ वॉज इट? वेगळाच एक्सपिरियन्स होता. जसं मी आपल्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला विचारलं ना की डोळ्यात पाणी दिसतंय. हो. इमोशनल. हो, वाव, नाईस. लहानपणीच्या मला जास्त मेमरीज एवढ्या आठवत नाहीत. सो ज्यावेळी